कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजना यशोदानंदन व्रज जन रंजना। यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजना यशोदानंदन व्रज जन रंजना। यशोदानंदन व्रज जन रंजना। यशोदानंदन व्रज जन रंजना। यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय हरिनाम संकीर्तन की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं
साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण सगळं भक्तांचं खूप खूप स्वागत। आज आपल्या चर्चेचा विषय आहे की आपण खरोखर आपल्या जीवनामध्ये प्रार्थना करायची गरज आहे का, या विषयाला धरून आपण काही विचार मांडण्याचा प्रयत्न करूया। काही दिवसांपूर्वी आपण नरसिंह चतुर्दशी साजरी केली आणि नरसिंह चतुर्दशीच्या दिवशी जो शेवटचा क्षण आहे तो काय आहे की नरसिंहदेव प्रकट होतात आणि नरसिंहदेव प्रकट होण्यापूर्वी हिरण्यकश्यपू आणि प्रल्हाद यांचा एक संवाद होतो। तर हिरण्यकश्यपू प्रल्हादाला विचारतो, परमेश्वर सर्वव्यापी आहेत का? आणि प्रल्हाद म्हणतात की हो, सर्वव्यापी आहेत। आणि त्यामुळे प्रल्हादाच्या शब्दांना खरं करण्यासाठी नरसिंहदेव त्या खांबातून प्रकट होतात। त्याचा एक अर्थ निश्चित आहे की परमेश्वर हे सर्वव्यापी आहेत। दुसरी गोष्ट, श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो। भगवंत म्हणतात की मी सर्वांच्या हृदयात आहे। मग जर भगवंत सर्वव्यापी आहेत आणि भगवंत सर्वांच्या हृदयामध्ये पण आहेत, मग भगवंतांना तर सर्व काही माहिती आहे। भगवंतांना प्रत्येकाच्या हृदयातली गोष्ट माहिती आहे। भगवंतांना प्रत्येक व्यक्तीच्या आजूबाजूला काय गोष्ट होते ते पण माहिती आहे। मग जर भगवंतांना आधीपासूनच सर्व काही माहिती आहे, मग आपल्याला प्रार्थना करायची गरज काय? आपण प्रार्थना करताना आपलं मनोगत परमेश्वराला व्यक्त करतो, आपल्या मनातली गोष्ट आपण परमेश्वराला सांगतो। पण जर ते परमेश्वराला सुरुवातीपासून आधीपासूनच जर माहिती आहे, मग आपण ते सांगून मूर्खपणा करतोय की आपण तीच गोष्ट दुसऱ्यांदा, ज्या व्यक्तीला ती गोष्ट माहिती आहे त्याला दुसऱ्यांदा सांगतोय, हे आपण थोडे आज चर्चा करूया। लहानपणी मी एक गोष्ट ऐकली होती। एकदा एक राजा, त्याच्यावर अवेळी कोणीतरी हल्ला केला काही सैनिकांनी, आणि म्हणून एकटा बिचारा राजा होता आणि त्याच्यावर 100-200 लोकांनी प्रहार केला। त्यांनी भरपूर प्रयत्न केला, पण त्याच्या मागे शेवटी ते शिपाई लागले, तर त्याला तिथून पळायला लागलं। तर जेव्हा पळाला तिथून, पळतोय आणि मागे एवढे सर्व सैनिक येत आहेत, तर एका गुफेमध्ये जाऊन लपला। आणि तेव्हा त्याला भीती वाटली की जर इथे ते सैनिक आले तर इथून तर बाहेर जायला पण रस्ता नाहीये, तर गुफेमध्ये तर मी फसलो आता। तर तेव्हा त्यांनी परमेश्वराला प्रार्थना केली की परमेश्वरा, जर तुझी इच्छा असेल तर मला तू वाचवू शकतोस म्हणून। आणि त्यावेळेस तिथे कोळी आला आणि त्या कोळ्याने लगेच तिथे त्या गुफेच्या दरवाजावर एक जाळं बनवलं। आणि सगळ्यात गमतीची गोष्ट ही झाली, जेव्हा सैनिक आले तेव्हापर्यंत एक ते जाळं तयार झालं होतं आणि सैनिकांना वाटलं हे इतकं मोठं कोळ्याचं जाळ जर इथे असेल म्हणजे अनेक वर्षांपासून इथे कोणी प्रवेश नाही केलाय, मग आतमध्ये जाऊन काय फायदा, इथे राजा नसणारच आहे। आणि अशा प्रकारे ते सैनिक तिथून पळून गेले आणि या राजाचे प्राण वाचले। तर जर परमेश्वराला कोणी प्रामाणिकपणे प्रार्थना केली तर या कथेमध्ये आपण बघतो एका साध्या लहानशा कोळ्याचा पण वापर परमेश्वर करू शकतात आणि त्या व्यक्तीचा जीव वाचवू शकतात।
तर परमेश्वरामध्ये शक्ती आहे, परमेश्वराचे कान पण आहेत आणि म्हणून आपले प्रार्थना ऐकतात. पण लहानपणी लहान मुलं काय काय प्रार्थना अर्पण करतात. एखादी प्रार्थना लहान मुलांची असते की माझा परीक्षेचा अभ्यास नाही झालाय, तर कृपया परीक्षेला उद्या टाळणार का. कोणी म्हणेल माझा खूप जवळचा एक मित्र आहे, तो आजारी आहे, तर त्या आजारी मित्राला थोडं बरं करणार का. किंवा एखादा लहान मुलगा म्हणेल उद्या रविवार आहे, तर म्हणून हे रविवारच्या दिवशी हे रवी तू थोडा उशिरा जर उगवलास तर छान होईल, मला थोडं झोपायला मिळेल. तर लहान मुलाला खाण्यामध्ये झोपण्यामध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. कधी म्हणतील अरे परमेश्वरा मला कमी मार्क मिळाले तर माझे वडील माझ्यावर खूप रागवतील, तर कृपया माझ्या वडिलांचा राग शांत करशील का. अशा प्रकारे आपण प्रार्थना केल्यात लहानपणी. त्या सगळ्या प्रार्थनांमध्ये एक भावना येते. काय भावना. मला जे पाहिजे, मला जे छान वाटतंय, मला जे सोयीस्कर पडेल ते मी परमेश्वराकडून मागणार. तर साधारणपणे प्रार्थना ही एक स्वतःसाठी काही वस्तू मागण्यासाठी, स्वतःसाठी काही एक परिस्थिती निर्माण करण्यासाठीच असते. फार कमी वेळा आपण अशा प्रार्थनांना ऐकतो, वाचतो, बघतो ज्या प्रार्थनामध्ये स्वतःसाठी काही मागणी नाहीये. आणि या दृष्टीने जर आपण बघितलं तर श्रीमद भागवत सर्व वेदांचं सार आहे. सर्व वेदांत दृक्फल. सनातन गोस्वामी म्हणतात की वेदरूपी झाडावर एक फळ लागलंय. जेव्हा पण कोणी कधी झाड लावतात तर झाडाचा मुख्य उद्देश असतो की त्याच्यातून एक छान फळ मिळालं पाहिजे. आंब्याचं झाड लावलं तर आंब्याचं फळ तर मिळालं पाहिजे. पानं मिळत आहेत, बाकी फुलं सगळे मिळत आहेत, पण फळ नाही मिळत तर काय फायदा आहे. तसं वेदरूपी कल्पवृक्षावर एक परिपक्व फळ लागलंय आणि ते परिपक्व फळ आहे श्रीमद भागवत. आणि या श्रीमद भागवतामध्ये किती साऱ्या प्रार्थना आहेत. जर वेदरूपी कल्पवृक्षाच्या झाडावर हे फळ जे लागलंय परिपक्व श्रीमद भागवताचं, त्यामध्ये जर अनेक अनेक प्रार्थना आहेत आणि या प्रार्थना आपण जर स्वार्थावर आधारित असत्या, मग लहान मुलं जे स्वतःच्या उद्देशाने स्वतःच्या दृष्टीने एवढ्या प्रार्थना अर्पण करतात आणि श्रीमद भागवतामध्ये ज्या एवढ्या प्रार्थना आहेत त्याच्यामध्ये फरक काय राहिला असता. मग आपल्याला एक लक्षात यायला पाहिजे की साधारणपणे जो अध्यात्मामध्ये प्रशिक्षण प्राप्त न केलेला व्यक्ती आहे तो परमेश्वराला नेहमी प्रार्थना करणार की माझ्या जीवनामध्ये ही कमी आहे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. तर त्या दृष्टीने तुझ्याकडे तर खूप शक्ती आहे, म्हणून तू परमेश्वर आहेस, तर कृपया तू माझी इच्छा पूर्ण करणार का. आणि श्रीमद भागवतामध्ये पण मोठमोठ्या भक्तांच्या प्रार्थना दिल्या आहेत. पण या सगळ्या प्रार्थनाचा उद्देश आहे, हे परमेश्वरा मी तुझ्यासाठी काही करू शकतो का, किंवा तू माझी तुझ्या प्रती जी सेवा आहे, तुझ्या प्रती जे प्रेम आहे त्याला वाचवण्यासाठी तू मला काही मदत करू शकतोस का. तर उद्देशामध्ये खूप मोठा फरक आहे. प्रार्थना जरी लहान मुलं जरी करत असतील आणि श्रीमद भागवतातले मोठे मोठे भक्त जरी करत असतील, पण त्या प्रार्थनांचा उद्देश खूप वेगळा आहे. आपण 4-5 प्रार्थना बघू. सुरुवातीला येते व्यास ऋषींची प्रार्थना येते. जेव्हा सर्व वेद लिहून झाल्यानंतर पण त्यांना समाधान नाही लाभत आहे, तर तेव्हा ते प्रार्थना अर्पण करतात आपल्या गुरूंना आणि म्हणतात कृपया आम्हाला मार्गदर्शन करा की मी कुठे कमी पडलो. आणि नारद मुनी तुरंत चिकित्सा करतात आणि नारद मुनी लगेच सांगतात तुम्ही परमेश्वराची स्तुती करण्यासाठी एकही ग्रंथ नाही लिहिलाय, तुम्ही फक्त ज्ञान दिलं. पण त्या ज्ञानाचा उद्देश काय. तर विष्णू सहस्त्रनाम आहे, विष्णू सहस्त्रनामामध्ये परमेश्वराचं एक नाव आहे ज्ञानगम्य. ज्ञानगम्य म्हणजे ज्ञानाद्वारे आपण कोणाला प्राप्त केलं पाहिजे. गम्य, गम्य म्हणजे त्याच्यापर्यंत जायला पाहिजे आपण. तर या जगामध्ये ज्ञान खूप मिळतं, पण ज्ञानाचा उद्देश काय आहे आणि त्या ज्ञानप्राप्तीने आपल्याला शेवटी मिळवायचं काय. एखाद्या व्यक्तीला आपण कॉलेजला पाठवतो, शाळेत पाठवतो आणि त्याने जर विचारलं की तू आई वडील पप्पा मला तुम्ही शाळेत पाठवलं, कॉलेजमध्ये पाठवलं, त्याचा उद्देश काय. आणि समजा वडिलांनी म्हटलं नाही ज्ञानप्राप्ती, चांगली गोष्ट आहे. 4 वर्ष 5 वर्ष 6 वर्ष ज्ञानप्राप्ती. एक दिवशी तो म्हणेल की किती वर्ष हे शिक्षण, तर तेव्हा जर वडिलांनी म्हणाल ज्ञानप्राप्ती आहे, अजून शिक, अजून पुस्तकं वाच, अजून खोल जा, तर कुठेतरी तो म्हणेल एवढे सगळे पुस्तकं वाचून एवढ्या सगळ्या परीक्षा देऊन शेवटी उद्देश काय. फक्त पुस्तक वाचायचं, फक्त ज्ञान प्राप्त करायचं. तर म्हणून
जर भौतिक ज्ञानाचा पण एक उद्देश असतो, भौतिक ज्ञान प्राप्तीनंतर काहीतरी आपल्याला प्रत्यक्षात करण्याची शक्ती मिळायला पाहिजे, कौशल्य मिळायला पाहिजे, बुद्धी मिळायला पाहिजे. कोणी अकाउंट्सचा अभ्यास करतोय पण त्याला कोणाचा अकाउंट्स बघता येत नाहीये, तर कोणी म्हणेल तू काय अभ्यास केलास मग. कोणी जीवशास्त्र बायोलॉजी जर वाचन केलं, अभ्यास केला, आणि जर त्याला एखादा जीवात्मा कुठला योनीमध्ये काय त्याला समजत नसेल तर म्हणते तू काय अभ्यास केला. तसं अध्यात्मामध्ये जर कोणी भरपूर अभ्यास केलाय, भगवद्गीता वाचलीय, श्रीमद भागवत वाचलंय, रामायण वाचलंय, तर त्याच्याकडून काहीतरी एक आपल्याला अपेक्षा आहे. ती काय अपेक्षा आहे? एवढ्या सगळ्या आध्यात्मिक ज्ञानाला प्राप्त केल्यानंतर अपेक्षा ही आहे की परमेश्वराला यांनी ओळखलं का, यांनी परमेश्वराला जाणलं का, यांनी परमेश्वराला प्रसन्न करायची कला शिकली का. आणि जर ते नसेल झालं तर मग सगळं व्यर्थ आहे. तर म्हणून परमेश्वराचं एक नाव आहे ज्ञानगम्य. तर नारद मुनी म्हणतात तुला एवढं सगळं ज्ञान माहिती आहे पण या सर्व ज्ञानाचा उद्देश काय ते नाही माहिती, तर तू परमेश्वराच्या स्तुतीचं एक पुस्तक लिही. मग त्याने श्रीमद भागवत लिहिली. दुसरी प्रार्थना जी भागवतात येते ती आहे कुंती देवींची. कुंती देवींची प्रार्थनामध्ये सारांश रूपी आपण काय म्हणू शकतो, परमेश्वराला जीवनात येणाऱ्या अडचणींसाठी कुंती त्यांना धन्यवाद म्हणतात, त्यांना कृतज्ञता अर्पण करतात. हे ऐकूनच आपल्या कानांना त्रास होतोय. जीवनात येणाऱ्या अडचणींसाठी, जीवनात येणाऱ्या समस्यांसाठी परमेश्वराला कोणी धन्यवाद म्हणू शकतो, कोणी कृतज्ञता अर्पण करू शकतो का? होय, कुंती देवी करते, पण मूर्ख नाहीये. कुंती देवींच्या बुद्धीला योग्य चालना आहे. तर कुंती देवी असं का करते? कारण कुंती देवी म्हणते तुम्हाला तुमच्या भक्तांशी किती प्रेम आहे, आणि कारण आम्ही प्रामाणिकपणे तुमची सेवा करायचा प्रयत्न केला आयुष्यभर. पांडवांचं जर आयुष्य बघितलं, सारांश रूपी पांडवांचं आयुष्य काय, अनेक अनेक वेळा त्यांच्यावर हल्ले झाले, अनेक अनेक वेळा त्यांच्यावर अन्याय झाला, अनेक अनेक वेळा त्यांच्यावर लांछन केलं. पांडवांनी त्या सगळ्या गोष्टींचा प्रतिकार केला, स्वतःला वाचवलं. पण पांडवांनी कोणावर हल्ला केला, पांडवांनी कोणावर अन्याय केला, पांडवांनी चुकीचं लांछन कोणावर केलं. तर म्हणून पांडव आपल्याला काय शिकवत आहे, जरी आपण साफ स्वच्छ असलो तरी पण कोणी ना कोणी येऊन आपल्यावर काही ना काही वाईट कृत्य करणारच. आपल्याला त्यापासून स्वतःला वाचवण्याचा अधिकार आहे. पण जर आपल्यासोबत कोणी काही चुकीचं केलंय त्याच्या बदल्यात आपल्याला त्यांच्यासोबत चुकीचं करण्याचा अधिकार परमेश्वराने नाही दिला. आपण कधी कोणाला हल्ला नाही केलाय, पण कोणी जर आपल्यावर हल्ला केला तर त्या हल्ल्यापासून स्वतःला वाचवण्याचा अधिकार आपल्याला दिलाय परमेश्वराने. पण आपल्याला विनाकारण दुसऱ्यांवर हल्ला करण्याचा अधिकार परमेश्वराने नाही दिलाय. तर पांडवांच्या जीवनातून आपण हे शिकतो, त्यांच्यावर अनेक अन्याय झाले आणि त्या अन्यायापासून त्यांनी स्वतःला वाचवलं, पण त्यांनी कधी कोणावर विनाकारण अन्याय नाही केला. अशा प्रकारे जर कोणी जीवन जगलं तर त्या जीवनामध्ये परमेश्वर त्यांची काय मदत करतात. जेव्हा जेव्हा त्यांच्या जीवनात अडचणी आल्या तेव्हा तेव्हा भगवंत त्यांना मदत करायला गेले. आणि म्हणून कुंती देवी त्यांच्या जीवनामध्ये जेवढ्या अडचणी आल्या, जेवढ्या समस्या आल्या, त्याच्यासाठी कृतज्ञता का अर्पण करतायत? कारण म्हणतात माझ्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा अडचणी आल्या, समस्या आल्या, तेव्हा मी एक गोष्ट बघितली, तुम्ही पण धावून आले. सगळेजण वारी करत करत आता जाणार आहेत. आषाढी एकादशीला सगळेजण इथून पंढरपूरपर्यंत धावत धावत जाणार आहेत. पण विठ्ठल धावत धावत पांडवांना वाचवायला आले. का बरं? कारण ते प्रामाणिकपणे त्यांचे जीवन जगले. तर म्हणून कुंती देवी कृतज्ञता अर्पण करते. आम्ही आमचं जीवन जगत होतो, पण तुम्ही नेहमी धावत धावत आमच्यापर्यंत आले, आम्हाला कधी तुमच्याकडे जायला लागलं नाही. बृहद भागवतामृतामध्ये एक कथा येते की नारद मुनी एका उत्कृष्ट भक्ताला शोधतायत, आणि उत्कृष्ट भक्तांना शोधता शोधता हनुमानजींपर्यंत येतात. आणि हनुमानजी त्यांना म्हणतात, नाही हो, मी काही प्रामाणिक भक्ती नाही केली, खरे भक्त तर पांडव आहेत. मग तेव्हा म्हणतात आता परमेश्वराला जर भेटायचं असलं मग कुठे जायचं? तर म्हणतात वर जायची गरज नाही, वैकुंठाकडे जायची गरज नाही. सध्या वैकुंठात राहणारे परमेश्वर हे पांडवांच्या महलात राहत आहेत. तर म्हणतायत की पांडवांचा जो महल आहे तो पृथ्वीच्या दिशेने आहे, तो खालच्या दिशेने आहे. तुम्हाला वरच्या वैकुंठाच्या दिशेने जायची गरज नाहीये.
परमेश्वर श्रीकृष्ण सध्या पांडवांच्या महलात राहते, तुम्ही खालच्या दिशेने जा म्हणून. तर पांडवांचं किती मोठं स्थान आहे. वैकुंठातले परमेश्वर ज्यांना सगळे ऋषीमुनी शोधतायत आणि हिमालयाला निघून गेलेत, ते परमेश्वर पांडवांच्या महालात राहत आहेत. पांडवांना श्रीकृष्णांचा संग प्राप्त करण्यासाठी महाल सोडावे नाही लागले, ऐश्वर्य सोडावं नाही लागलं. त्या ऐश्वर्यामध्ये राहून पण त्यांच्या चारित्र्यामुळे श्रीकृष्ण त्यांच्याप्रती आकर्षित झाले. तर कुंती देवी जीवनात येणाऱ्या समस्यांसाठी, जीवनात येणाऱ्या अडचणींसाठी परमेश्वराला कृतज्ञता अर्पण करतात. ही किती वेगळी प्रार्थना आहे. व्यास ऋषींची किती वेगळी प्रार्थना आहे. व्यास ऋषी हे सर्वात विद्वान व्यक्ती, तरी पण ते तशी प्रार्थना करतात. तिसरी प्रार्थना आहे ते भीष्मदेवांची. भीष्मदेव काय प्रार्थना अर्पण करतायत? भीष्मदेव फक्त परमेश्वराची स्तुती करतायत आणि म्हणतायत, माझ्या डोळ्यासमोर मी काय बघितलं? माझ्या डोळ्यासमोर बघितलं जे राज्य करते होते, जे शासन करते होते, ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती, ज्यांच्या हातामध्ये शक्ती होती, त्यांनी माझ्या डोळ्यासमोर नको नको त्या गोष्टी पांडवांसोबत केल्या. पण मी एक गोष्ट बघितली, प्रत्येक क्षणोक्षणी श्रीकृष्ण तुम्ही पांडवांना वाचवलं. मला खूप मोठं आश्चर्य वाटतंय, काय डाव नाही रचले, काय कारस्थान नाही केले, कुठलं विष नाही पाजलं, कुठला अपमान नाही केला, कुठल्या पद्धतीने मारण्याचा बेट नाही रचला. काही दिवसांपूर्वी आता एका विमानामध्ये काही लोक जळून संपले. त्याचे फोटो आणि त्याचे व्हिडिओ आले. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर म्हणजे मनुष्य देह जेव्हा जळतो तशा त्या अग्नीमध्ये, विमानामध्ये 1,00,000 लिटर पेट्रोल होतं. ते एका क्षणामध्ये 1,00,000 लिटर पेट्रोल जर जळालं तर किती अग्नी आहे. त्या अग्नीमध्ये शरीराचं काय होणार? जळून जाणार आहे ना. तर ते बघून सगळ्यांच्या व्हॉट्सॲपवर आणि सगळ्यांच्या सोशल मीडियावर आम्ही प्रार्थना करतोय, बिचारे हे लोक विमानामध्ये है ना. आणि पांडवांसोबत काय केलं होतं? लाक्षागृहामध्ये काय केलं होतं? 5 पांडवांना तरुणपणी विनाकारण आणि त्यांच्या आईला धृतराष्ट्र आणि त्यांचे मुलं दुर्योधन दुःशासन म्हणतात, तुमच्यासाठी हे घर बनवलंय, काही काळासाठी तिथे जाऊन राहा. आणि पूर्ण आयडिया काय केली होती? अमावस्येच्या दिवशी जेव्हा कधी कोणाला काही दिसत नाही, त्या दिवशी या 6 लोकांना तिथे सदेह जाळण्याची पूर्ण अरेंजमेंट केली होती. तर आपण जेव्हा महाभारत वाचतो तेव्हा असं वाचून जातो, अच्छा द्रौपदीचा अपमान केला, ओके, मग काय केलं, अजून काय काय केलं पांडवांसोबत? त्यांना सदेह जाळण्याचा प्रयत्न केला. पण आज आपण जेव्हा आपल्या डोळ्यांनी ते भीषण दृश्य बघतोय की एका व्यक्तीला, जिवंत व्यक्तीला जेव्हा जाळतात तेव्हा त्याची काय परिस्थिती होत असेल, आपण आता स्मरण करू शकतो की 5 पांडवांना त्यांच्या आईसोबत जाळण्याचा याचं कारस्थान जे रचलं होतं ते कोणी रचलं होतं? आता हे जे विमानामध्ये झालं ते चुकीने झालं, कोणी रचलं नव्हतं, कोणी जाणून बुजून नाही केलं ते. आणि पांडवांसोबत कोणी केलं होतं? त्यांच्या स्वतःच्या भावंडांनी केलं होतं. पण एवढे म्हणजे तुम्हाला सांगतो काय नाही केलं त्यांच्यासोबत. एवढं सगळं करून भीष्माच्या डोळ्यासमोर हे पूर्ण आयुष्य आहे पांडवांचं. पण म्हणतात श्रीकृष्ण जेव्हापर्यंत पांडवांच्या सोबत होते तेव्हापर्यंत त्यांना कोणी स्पर्श नाही करू शकला. तर म्हणून श्रीकृष्णांची स्तुती करतात, काय तुम्ही आहात, भक्तांसाठी काय नाही केलं तुम्ही. तसं म्हणतात महाभारताच्या युद्धामध्ये पहिले 17 दिवस जेव्हा अर्जुनाचे सारथी होते श्रीकृष्ण, तर संध्याकाळ जेव्हा व्हायची, जेव्हा युद्धाला विराम यायचा, तेव्हा श्रीकृष्ण उतरायचे, मागे यायचे आणि अर्जुनाला हात द्यायचे आणि मग अर्जुन ते हात धरून खाली उतरायचे. 18व्या दिवशी श्रीकृष्ण म्हणाले, युद्ध समाप्त झालं, आता आज मी तुला हात नाही देणार, आज तू स्वतः उतर खाली. तर अर्जुन म्हणतात, का बरं? श्रीकृष्ण म्हणतात, नाही मी म्हणतोय म्हणून. ठीक आहे. अर्जुन आधी रथावरून खाली उतरले. मग अर्जुनला सांगितलं थोडं दूर जाऊन उभे राहा. अर्जुन दूर जाऊन उभे राहिले. त्याच्यानंतर श्रीकृष्ण उतरले आणि जसे श्रीकृष्ण उतरले काही अंतरावर गेले, त्या पूर्ण रथाचा स्फोट झाला. अर्जुन म्हणतात पूर्ण युद्ध समाप्त झालं, एक तिथे माणूस दिसत नाहीये मला, शंख झालाय, आता संपलं युद्ध, आणि आता हा स्फोट कुठून झाला? मग तेव्हा श्रीकृष्णांनी म्हटलं, मुख्य जितके क्षत्रिय होते, मुख्य जितके योद्धा होते, त्यांना कोणी मारलं? भीष्माला कोणी मारलं? अर्जुनाने मारलं. कर्णाला कोणी मारलं? अर्जुनाने मारलं. सगळ्या मोठमोठ्या कोणी मारलं? अर्जुनाने मारलं. तर म्हणतात सगळ्या लोकांच्या डोळ्यामध्ये एकच व्यक्ती होता, अर्जुन.
का? तर अर्जुनाच्या शेजारी श्रीकृष्ण बसले, तर याला कसं मारायचं, काय करायचं, याला कसं मारायचं? तर म्हणतात पूर्ण 18 दिवसामध्ये अनेक अनेक योद्धांनी केवळ तुझं नाव घेऊन तुला नेमून बरेच अस्त्र शस्त्र तुला मारण्यासाठी आधीच सोडले होते, ते मी वाचवून ठेवले होते. आणि 18व्या दिवशी धर्माची स्थापना झाली, युधिष्ठिर राजा झाला, आता युद्ध समाप्त झालं. मग त्या सगळ्या अस्त्रशस्त्रांना मी परवानगी दिली, कारण त्यांना असं अधांतरी नाही ठेवू शकत, कुठेतरी दुसरीकडे विस्फोट होईल, म्हणून मी त्यांना परवानगी दिली की तुझ्या रथाला ते घेतील. तेव्हा अर्जुनाला लक्षात आलं की माझ्या शौर्यामुळे मी नाही जिंकलोय. असं नाहीये की मी एकदम निर्भीडपणे युद्ध लढलो त्यामुळे जिंकलोय. त्या दिवशी त्याला लक्षात आलं, जर श्रीकृष्ण माझ्यासोबत नसते, आणि कुठले श्रीकृष्ण? युद्ध न करणारे श्रीकृष्ण, शस्त्र न उचलणारे श्रीकृष्ण, आणि जर त्या श्रीकृष्णाने शस्त्र उचलले असते, जर त्या शस्त्रांनी जर श्रीकृष्णांनी युद्ध केलं असतं, तर त्या युद्धाची काय परिस्थिती झाली असती. तर म्हणून भीष्म केवळ हे स्मरण करतायत, माझ्या डोळ्यासमोर लहानापासून आतापर्यंत मी बघितलं पांडवांसोबत काय नाही झालं, पण मी एक बघितलं की पांडवांसोबत काहीच नाही झालं. यांनी करण्याचा भरपूर प्रयत्न केला पण काहीच झालं नाहीये. तर म्हणून व्यासदेवांची जी प्रार्थना आहे ती काही मागण्याची प्रार्थना नाहीये. व्यासदेवांची जी प्रार्थना आहे ती स्वतः मध्ये जो कमीपणा त्यांना जाणवतोय तो व्यक्त करण्याची भावना आहे. कुंती देवींची जी प्रार्थना आहे ती अडचणींसाठी कृतज्ञता अर्पण करण्याची प्रार्थना आहे. भीष्मदेवांची जी प्रार्थना आहे ती परमेश्वराची शुद्ध स्तुती, परमेश्वराचं भक्तांप्रती किती प्रेम आहे ते व्यक्त करण्याची प्रार्थना आहे. पुढे ब्रह्मदेवांची प्रार्थना आहे. ते ब्रह्मदेव म्हणतात, हे परमेश्वरा, मी या ब्रह्मांडामधला पहिला जीवात्मा आहे आणि मला सृष्टी करण्याची सगळ्यात कठीण कामगिरी तुम्ही दिली आहे, पण ही सृष्टी कशी करू मी? मला माहित नाही सृष्टी कशी करायची. आपल्या समोर झाड, पशु, पक्षी आधीपासून आहेत, तर आपल्याला माहिती आहे जग कसं चालतं. त्याच्यामध्ये पण सृष्टी करायची असेल, काही नवीन गोष्ट निर्माण करायची असेल, फार विचार करावा लागतो. नवीन काही गोष्ट निर्माण करायची आहे, फार मनन करावं लागतं, चिंतन करावं लागतं. आणि ब्रह्मदेवांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा या ब्रह्मांडामध्ये काहीही नव्हतं. पोकळ ब्रह्मांड होता. फक्त माती, पाणी, अग्नी, वायू हे 5 महाभूत, पंचमहाभूत होते. हे होते, यांना मिश्रण करून करून त्यांनी वेगवेगळे योनी तयार केले. त्यांनी वेगवेगळी झाडं, झुडप, वृक्ष, वेली, मासे इत्यादी यांचं शरीर तयार केलं त्यांनी. तर ब्रह्मदेव जेव्हा प्रार्थना अर्पण करतायत तेव्हा काय प्रार्थना अर्पण करतायत? म्हणतात, हे परमेश्वरा, तुम्ही मला एक कार्य दिलंय, तुम्ही मला एक सेवा दिली आहे, या जगाची सृष्टी करायची, तर ती सृष्टी मी योग्य करावी तुमच्या हिशोबाने. तुम्हाला या सृष्टीमध्ये काय पाहिजे? अनेक अनेक जीवात्मे आहेत, त्यांच्या भोगिच्छा आहेत. त्या भोगिच्छाप्रमाणे, त्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे त्यांना वेगवेगळं शरीर देऊन त्यांना एक संधी द्यायची आहे परमेश्वर प्राप्तीची. ही किती मोठी कामगिरी आहे. जीवात्म्याला त्याच्या कर्मानुसार एक शरीर द्यायचंय, त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला शरीर द्यायचंय, ज्या शरीरात राहून तो त्याच्या इच्छांना पण पूर्ण करेल. पण इच्छांना पूर्ण करता करता हळूहळू एका योनीतून वरच्या योनीत, त्या योनीतून वरच्या योनीत, असं करत करत मनुष्य जन्म प्राप्त करेल. आणि एक दिवशी त्या मनुष्य जन्मामध्ये त्याला कोणतरी भगवंतांचे भक्त भेटतील आणि ते भक्त त्याला सांगतील की या मनुष्य जन्माचा जो उच्च ध्येय आहे तो फक्त आहार, निद्रा, भय आणि मैथून नाहीये. या मनुष्य जन्माचा ध्येय आहे अथा तो ब्रह्म जिज्ञासा, परमेश्वराला शोधून काढणे. हे किती मोठं कठीण कार्य आहे. जर त्यांनी ते कार्य नीट नाही केलं, जर या शरीराला नीट नाही बनवलं, तर विचार करा, परमेश्वर प्राप्ती होणं अशक्य आहे. तर म्हणून ब्रह्मदेव पण प्रार्थना अर्पण करतायत. त्यांचं शरीर बुद्धीने बनलंय, पण त्या व्यक्तीला पण परमेश्वराची सेवा योग्य कशी करावी हे समजून घेण्यासाठी ती बुद्धी कमी पडते. आणि परमेश्वराला म्हणतात, तुमची सेवा तुम्ही मला दिली आहे, पण ती सेवा नीट करण्यासाठी, योग्य पद्धतीने करण्यासाठी मला तुमच्या कृपेची गरज आहे. कृपया तुम्ही मला मार्गदर्शन करणार का? कृपया तुम्ही मला कृपा देणार का? परमेश्वराचीच सेवा परमेश्वराने नेमून कोणाला दिली आहे, पण त्या व्यक्तीमध्ये पण किती नम्रता आहे. म्हणतात, तुमची सेवा तुमच्या हिशोबाने, तुमच्या आनंदासाठी, तुमच्या प्रसन्नतेसाठी करण्यासाठी तुम्हालाच कृपा द्यायला लागेल, नाही तर मी नीट सेवा नाही करू शकणार. पुढे गेलो तर ध्रुव महाराजांची प्रार्थना येतात. ध्रुव महाराजांच्या प्रार्थनेमध्ये आपण बघतो, ध्रुव महाराज जंगलात गेले स्वार्थापोटी.
म्हणाले मला एक असं स्थान पाहिजे जिथून मला कोणी हलवू नाही शकत. माझ्या सावत्र आईने मला माझ्या वडिलांच्या कुशीतून बाहेर काढलं, इथे नाही बसू शकत, म्हणून आता मी परमेश्वराला असं स्थान मागणार जिथून मला कोणी हलवू नाही शकत. त्या त्या भावनेमध्ये ध्रुव यांनी परमेश्वराला प्रार्थना केली. आणि जेव्हा परमेश्वर समोर उपस्थित झाले तेव्हा ध्रुवाला किती वाईट वाटलं. मी परमेश्वराला काहीतरी मागत होतो आणि परमेश्वर ती वस्तू तर अशीच देऊ शकतात ना. आपण कधी काही गोष्ट मागितली परमेश्वराला, अरे परमेश्वरा थोडा पाऊस येऊ दे ना, शेतकरी मागतात. परमेश्वरा स्वतः येऊन असं हातातून पाऊस द्यायची गरज नाही, पाऊस येईल ढगातून येईल, परमेश्वराची अरेंजमेंट आहे. तर ध्रुवाला परमेश्वराकडून काहीतरी पाहिजे होतं. तर जे आपल्याला परमेश्वराकडून पाहिजे ते देण्यासाठी परमेश्वराला स्वतः उपस्थित राहण्याची गरज आहे. तुला माझ्याकडून पाहिजे, मी येईन मग देईन. राजाला काही मागितलं तर राजा स्वतः येऊन देतो की राजा आपल्या मंत्र्यांद्वारे पाठवतो. तर म्हणून ध्रुवाला जेव्हा परमेश्वराकडून काहीतरी पाहिजे होतं, ध्रुवाला परमेश्वर नको होते, पण जेव्हा परमेश्वराकडून काहीतरी पाहिजे होतं, कारण त्यांनी एका शुद्ध भक्ताचं शब्दांचं अनुकरण केलं होतं. रस्त्यामध्ये त्यांना नारद मुनी भेटले होते आणि नारद मुनींनी त्यांना सांगितलं होतं, एक मिनिट, तुला जे काही पाहिजे त्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप कर. आणि त्यांनी ते ऐकलं. तर उपदेशामृतामध्ये बघतो आपण 7-8 श्लोक झाल्यानंतर 8वा 9वा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये काय लिहिलंय, तिष्ठन व्रजे तद अनुरागी जनानुगामी. तर काय सांगितलंय, इति उपदेश सारम. पहिल्या श्लोकापासून ते 7व्या श्लोकापर्यंत वेगवेगळे उपदेश दिलेत. वाचो वेगम मनसा क्रोध वेगम ददाती प्रतिगृह्णाती गुह्यमाकती अत्याहार प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रह. हे सगळे उपदेश दिलेत रूप गोस्वामींनी आपल्याला. आणि ते सगळे उपदेश दिल्यानंतर काय सांगितलंय, इति उपदेश सारम. उपदेश सार काय आहे, सर्व या उपदेशांचं सार काय आहे, तिष्ठन व्रजे तद अनुरागी जनानुगामी. की वृंदावनामध्ये जे कोणी शुद्ध भक्त जे परमेश्वराची नेहमी नित्य शुद्ध भावनेने सेवा करतात त्यांच्या पदचिन्हांवर चालायचंय. तर वाचोवेगम कशासाठी करायचंय, एका शुद्ध भक्ताच्या मार्गाचं अनुगमन करण्यासाठी. इंद्रिय नियंत्रण कशासाठी करायचंय, एका शुद्ध भक्ताच्या मार्गाचं अनुगमन करण्यासाठी. ते या ध्रुवानी केलं, पण ध्रुवानी वाचोवेगम कधी केलं नाही. त्या शुद्ध भक्ताला त्यांनी प्रश्न विचारले, तुम्ही मला मदत करू शकता का, तर मला उपदेश द्या. जर तुम्ही मला मदत नाही करू शकत तर मला उपदेश द्यायची गरज नाहीये. उलटा प्रश्न विचारला त्यांनी नारद मुनींना. हे वाचोवेगम आहे, हे जीवा शक्तीला नियंत्रण करण्याचं लक्षण आहे. पण एक काहीतरी विलक्षण गोष्ट घडली. एवढे सगळे उपदेश स्वीकार करून शेवटचा जो सार आहे तो आहे एका शुद्ध भक्ताच्या म्हणण्यानुसार आपल्या जीवनाला वळण देणे. आणि ती गोष्ट ध्रुव करून चुकला. ध्रुवाला वाचोवेगम नाही, मनसा नाही, क्रोध वेगमला त्याला कंट्रोल नाही. किती क्रोध आलाय ध्रुवाला, जंगलात गेला 6 वर्षाच्या वयामध्ये, मला सूड घ्यायचा आहे म्हणून. किती राग आहे त्याला. तर एका अर्थाने एकही सद्गुण नसताना ध्रुव स्वतःच्या स्वार्थासाठी परमेश्वरला प्रार्थना करण्यासाठी जंगलात गेलाय. पण त्याच्याकडून एक सगळ्यात मोठी चांगली गोष्ट घडली. काय गोष्ट घडली त्याच्याकडून, नारद मुनींनी त्याला जो उपदेश केला तो त्यांनी तंतोतंत स्वीकारला. ओम नमो भगवते वासु हा मंत्र जप केला त्यांनी 6 महिने लागोपाठ, काही त्याच्यामध्ये व्यत्यय न आणता. आणि ते परमेश्वराला खूप भावलं. माझ्या शुद्ध भक्ताचं यांनी मार्गाचं अनुगमन केलंय, परमेश्वर स्वतः उपस्थित राहिले. परमेश्वर म्हणतात, मी आलो, तुला काय पाहिजे माझ्याकडून. तर ध्रुवाला इतकं वाईट वाटलं. ध्रुवाच्या प्रार्थना पश्चातापाच्या प्रार्थना आहेत. जसं आपण एक एक श्रेणी बघितली, एक एक विभाग बघितला. ध्रुवाच्या प्रार्थना कशाच्या आहेत, पश्चातापाच्या प्रार्थना आहेत. अरे काय, मी 2 पैशांच्या काचेच्या तुकड्यासाठी शोधत होतो आणि मला तर हिरा सापडला, आणि आता हिऱ्याला मी परत म्हणू की मला 2 पैशांचे काचेचे तुकडे ते म्हणून वाईट वाटतं ध्रुवाला. त्याच्यानंतर आपण पुढे गेलो तर 7व्या स्कंदामध्ये प्रल्हादाच्या प्रार्थना येतात. प्रल्हाद काय प्रार्थना करतात, प्रल्हाद म्हणतात की या जगामध्ये कोणीही कितीही म्हणालो की मी तुझं रक्षण करताय, खरे रक्षण करते परमेश्वर तुम्ही आहात. बालस्य नेह शरणम पितरौ नरसिंह. प्रल्हाद महाराज एका प्रार्थना म्हणतात, एका लहान बाळाचे काळजी कोण घेतात, तर म्हणतात बालस्य नेह शरणम पितरौ. एका लहान बाळाचे रक्षण करतात, त्याचे आई वडील नसतात. हे नरसिंहा तू रक्षण करतायस.
का? पूर्ण जगाला वाटतं की मुलांचं रक्षण करता कोण आहेत? आई वडील आहेत. म्हणतात माझ्या वडिलांनी मलाच मारायचा प्रयत्न केला, दररोज निरनिराळ्या पद्धतीने मारायचा प्रयत्न केला. ज्यांच्यावर आशा होती वाचवण्याची, जर इथे मुलं बसले त्यांना जर आयुष्यामध्ये कोणी काही धमकी दिली, कोणी त्यांना त्रास दिला, तर कोणाकडे जातील? वडिलांकडे जातील आणि म्हणतील अहो बाबा, पप्पा, मला हा व्यक्ती त्रास देतो, आणि लगेच पप्पा त्याला वाचवतील. प्रल्हाद म्हणतात ज्यांच्याकडून या जगातील सर्व तरुण लहान मुलांना अपेक्षा आहे, त्यांच्याकडून मी जेव्हा अपेक्षा केली त्याच व्यक्तीने मला दररोज मारण्याचा प्रयत्न केला. मी कोणाकडून अपेक्षा करू आता? तर म्हणून एका प्रार्थनेमध्ये प्रल्हाद म्हणतात बालस्य नेह शरणम. खरे रक्षण करते तर परमेश्वर आहेत. कारण आपण बघतो अनेक वेळा, जरी आई वडिलांना खूप इच्छा असेल वाचवण्याची, हिरण्यकश्यप तर विक्षिप्त होते, पण कोणाला खरी जरी इच्छा असेल, पण कधी आजार वगैरे झाला किंवा वाईट परिस्थिती झाली, काही दुर्घटना झाली, आई वडील हतबल होतात आणि म्हणतात डॉक्टर साहेब, आम्ही तर आमच्या मुलांना वाचवू नाही शकत, कमीत कमी तुम्ही नीट औषध द्या, तुम्ही नीट काळजी घ्या आणि आमच्या मुलांना वाचवा. आणि तेव्हा डॉक्टर कधी कधी वाचवतात, पण कधी कधी डॉक्टर पण म्हणतात त्याच आई वडिलांना, साधारण परिस्थितीमध्ये तुम्ही वाचवता, या परिस्थितीमध्ये तुम्ही माझ्याकडे आल्यात, आजच्या या आजाराच्या परिस्थितीमध्ये, आजच्या या विषम परिस्थितीमध्ये मला नाही वाटत मी पण वाचवू शकतो. जर मी तुमच्या मुलांना वाचवू नाही शकलो तर कृपया मला माफ करा, मी पूर्ण प्रयत्न करीन, पण मी गॅरंटी नाही देऊ शकत. मग कोणाला वाटतं की मी वाचवणार माझ्या मुलांना, तर चुकीची भावना आहे ती. डॉक्टरांना वाटतं की मी वाचवतो माझ्या पेशंटला, ती पण चुकीची भावना आहे. जर डॉक्टर सगळ्या पेशंटला वाचवतात, कुठलं असं हॉस्पिटल आहे ज्याच्यामध्ये 100% सक्सेस रेट आहे, 100% सक्सेस, त्याच्यातून एकही पेशंट कधी पांढरे कपडे घालून गेला नाही बाहेर, सगळे आपले रंगीबेरंगी कपडे घालूनच गेले, पांढरी चादर घेऊन एकही पेशंट त्या हॉस्पिटलमधून बाहेर नाही, असं आहे कुठलं हॉस्पिटल? तर म्हणून प्रल्हादाच्या ज्या प्रार्थना आहेत त्या पश्चातापाच्या प्रार्थना नाही आहेत, जशा ध्रुवाच्या प्रार्थना आहेत. प्रल्हादाच्या ज्या प्रार्थना आहेत त्या स्तुतीच्या प्रार्थना आहेत की परमेश्वरा, खरे रक्षण करते तुम्ही. या जगाची काळजी कोण घेतायत? परमेश्वरा, तुम्ही काळजी घेतायत, ज्याचं कोणी नाही. कोणाला कोणातरी वाटतं मला हा माझा आहे, हा माझा आहे, पण जर कोणी असेल ज्याला असं वाटतं की माझं या जगामध्ये कोणी नाही, त्या अशा अनाथ व्यक्तीचे पण एक व्यक्ती रक्षण करता असतात, परमात्मा, परमेश्वर, श्रीकृष्ण. मग त्यांची स्तुतीची प्रार्थना आहे. 8व्या स्कंदामध्ये गजेंद्राची प्रार्थना येते. गजेंद्राची प्रार्थना काय? गजेंद्राची प्रार्थना याच प्रल्हादाच्या भावनेला पुढे घेऊन जाते. गजेंद्र हा पूर्ण हत्तींचा राजा होता, त्याच्या समोर कोणी उभं नव्हतं राहू शकत. आणि हा गजेंद्र जेव्हा जंगलात गेला, पाणी प्यायला गेला एका तळ्यामध्ये, तर तळ्यामधल्या त्या एका मगरीने त्याला धरलं. त्याला म्हटलं अरे काय मोठी गोष्ट, मगर, सिंपल छोटीशी मगर, तिला पायाने प्रयत्न केला, ती मगर काही गेली नाही. अनेक अनेक वर्ष त्यांनी प्रयत्न केला, पण ती मगर काही गेली नाही. तिची जी जबडा होता तो अजून घट्ट होत होता. त्यांनी आपल्या तरुण मुलांना हाक मारली. अनेक अनेक तरुण मुलं होते, स्ट्रॉंग, चांगले बलवान मुलं होते, हत्ती, ते सगळे आले, त्यांनी मदत करायचा प्रयत्न केला, तरी ती मगर गेली नाही. त्यांनी त्यांच्या पत्नींना हाक मारली, अगं तू तरी वाचव मला. पत्नींनी येऊन प्रयत्न केला. मग शेवटी काय म्हणाले, मी स्वतः नाही वाचवू शकत, माझ्यासोबतचे हत्ती नाही वाचू शकत, माझे मुलं हत्ती नाही, माझी पत्नी हत्ती नाही वाचू शकत, आता काय करायचं? मग त्यांनी पूर्वीच्या जन्मी इंद्रद्युम्न नावाचे एक राजे होते, त्या शरीरामध्ये त्यांनी परमेश्वराला भरपूर प्रार्थना अर्पण केल्या होत्या. आणि त्या प्रार्थना अर्पण करताना त्यांनी त्या पाठ केल्या होत्या. मग आता यावेळेस काय झालं, अगदी व्याकुळ झाले, हतबल झाले. म्हणजे काय करायचं आता अशा परिस्थितीमध्ये, काय करायचं? तर व्याकुळ परिस्थितीमध्ये जेव्हा आपण एक रक्षा करणाऱ्या कोणा व्यक्तीला प्रार्थना करतो, तर त्या पूर्वी जन्माच्या प्रार्थना गजेंद्राला हत्तीच्या जन्मामध्ये लक्षात आल्या, आठवल्या. आणि त्याच तळ्यातलं एक त्यांनी फूल उचललं आणि म्हणाले नारायणम, नारायणाला मी हे अर्पण करतो म्हणून. अशा प्रकारे परमेश्वराला पूर्वजन्मीच्या प्रार्थना आठवून त्यांनी ते जेव्हा फूल अर्पण केलं, तर परमेश्वर गजेंद्राला वाचवायला आले. तर म्हणून कोणाच्या प्रार्थना, माझ्यामध्ये जी कमतरता आहे ती व्यक्त करण्याच्या प्रार्थना आहेत. कोणाच्या प्रार्थना आहेत त्या अडचणींसाठी कृतज्ञता अर्पण करण्याच्या प्रार्थना आहेत. कोणाच्या प्रार्थना आहेत की परमेश्वर कसे आपल्या भक्तांची रक्षा करतात त्या प्रार्थना आहेत. कोणाच्या प्रार्थना आहेत की परमेश्वराची सेवा परमेश्वराला अनुकूल होईल, याच्यासाठी शक्ती मिळावी, याच्यासाठी
प्रार्थना आहेत. कोणाच्या प्रार्थना आहेत? पश्चातापाच्या प्रार्थना आहेत. कोणाच्या प्रार्थना आहेत की तूच खरा रक्षण करते, ती स्तुतीच्या प्रार्थना आहेत. कोणाच्या प्रार्थना आहेत? पूर्णपणे शरणागती घेण्याच्या प्रार्थना आहेत. पण या सगळ्या प्रार्थनांमध्ये कुठेही हा स्वार्थ नाहीये, मला हे देशील का, मला माझ्यासाठी हे देशील का. ब्रह्मदेवांनी पण मागितलं, पण ब्रह्मदेवांनी कशासाठी मागितलं? परमेश्वराला शक्ती मागतायत, परमेश्वराला बुद्धी मागतायत, परमेश्वराची सेवा परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी व्हावी यासाठी प्रार्थना मागतात, स्वतःसाठी स्वार्थ नाही मागितलं. तर याच्यातून भागवतातून आपल्याला एक लक्षात येतं, प्रार्थना करण्याची जी भावना आहे, प्रार्थना करण्याचा जो मूड आहे तो आपल्या सर्वांमध्ये आहे. पण त्याच्यामध्ये एक फरक आहे, एक प्रदूषण आहे आपल्या प्रार्थनांमध्ये. आपल्या सर्व प्रार्थनांचा जो केंद्रबिंदू आहे तो आहे मी. मला हे देशील का, मला ते देशील का, मला असं करशील का, मला तसं करशील का. आणि श्रीमद भागवतामध्ये जेवढ्या प्रार्थना त्या सर्व प्रार्थनांचा केंद्रबिंदू आहे परमेश्वराची प्रसन्नता. तर आपण पण प्रार्थना करू शकतो, प्रार्थना करायच्या आहेत. जर श्रीमद भागवतामध्ये एवढ्या प्रार्थना दिल्या आहेत तर त्या आपल्यासाठीच दिल्या आहेत, आपल्याला शिकवण्यासाठी दिल्या आहेत की आपण प्रार्थना कशासाठी करायला पाहिजेत. प्रार्थना याच्यासाठी करायला पाहिजे की आपण आपलं मन व्यक्त करायला पाहिजे. तर आपण 3 फायदे बघू प्रार्थना अर्पण करण्याचे, 3 कारण बघू आपण प्रार्थना का अर्पण करायला पाहिजे. पहिलं कारण आहे की आपल्याला परमेश्वराशी एक वैयक्तिक नातं जोडण्यासाठी प्रार्थना मदत करतात. कुठल्याही नात्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, दोन्हीकडून प्रतिसाद पाहिजे. कुठलंही एक नातं घ्या, त्याच्यामध्ये फक्त एकच कडून जर प्रतिसाद असेल तर ते नातं जास्ती दिवस टिकत नाही. दोन्हीकडून प्रतिसाद पाहिजे. तर एका अर्थाने परमेश्वराने ऑलरेडी एक पाऊल उचललंय आपल्या दिशेने. कसं? आपण त्यांना कधी बोलवलं नाही, कोणी शुद्ध भक्तांनी प्रार्थना केली असेल, पण निरनिराळे अवतार परमेश्वराने घेतले. अगदी मत्स्य अवतार पासून, कूर्म अवतार पासून, वराह अवतार, नरसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, राम अवतार, हे एवढे सगळे अवतार परमेश्वराने का घेतले? तर नाही, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति. मला इथे येऊन माझे मुलं आणि मुली जे मला विसरून गेलेत, वैकुंठामध्ये आपण परमेश्वरासोबत होतो, त्यांचा त्याग करून त्या नात्याला लाथ मारून आपण इथे एक अनाथ व्यक्ती जीवनामध्ये समाधान शोधतोय, सुख शोधतोय. ते काही मिळत नाही, पैशांमध्ये सुख मिळत नाही. मोठमोठी आपण काय काय मोठे मोठे कार्य करतोय, समाधान मिळत नाही. इंद्रिय सुख मिळेल, सोयी सुविधा मिळतील, पण हृदयाला समाधान नाही मिळत. तर परमेश्वराने बघून की हे माझे मुलं आणि मुली आहेत, बिचारे एकटे आहेत, अनाथ आहेत, तर म्हणून त्यांनी पहिलं पाऊल ऑलरेडी उचललंय. दुसरं एक पाऊल उचललंय आपल्याला. आपण जरी कधी परमेश्वराला प्रार्थना नाही केली की आम्हाला भगवद्गीता ऐकायची आहे, पण अर्जुनाच्या माध्यमाने श्रीकृष्णांनी आपल्या सर्वांसाठी भगवद्गीता दिली. रामचंद्रांनी स्वतःच्या उदाहरणाच्या मार्गाने आपल्या सर्वांना योग्य काय आणि अयोग्य काय याची ओळख स्वतःच्या जीवनाद्वारे दिली आहे. अर्जुनाला खरोखर त्या परिस्थितीमध्ये, कुरुक्षेत्रामध्ये भ्रमित होण्याची गरज होती का? जे अर्जुन नेहमी श्रीकृष्णांसोबत असतात त्या अर्जुनाच्या जीवनामध्ये काय भ्रम येऊ शकतो? अर्जुनाने पहिल्यांदा आपल्या नातेवाईकांशी युद्ध केलं होतं कुरुक्षेत्रामध्ये. बऱ्याचशा लोकांना आपल्याला महाभारत पण नाही माहिती. तर जेव्हा 12 वर्षाचा वनवास झाला आणि 12 वर्षाच्या वनवासानंतर 1 वर्षाचा अज्ञातवास होता, त्या अज्ञातवासामध्ये हे लोक विराट प्रदेशामध्ये राहत होते. तर तिथे राणीचा जो भाऊ होता, त्याचं नाव होतं कीचक, त्याचे वाईट नजर पडली द्रौपदीवर. मग द्रौपदीला त्यांनी अशुभ नजरेने बघितलं, मग त्याला मारलं भीमाने. जेव्हा कीचकला मारलं तेव्हा ती खबर पसरली, कीचकला मारलं. तेव्हा दुर्योधन म्हणतो कीचकला फक्त 2च लोक मारू शकतात, बलराम आणि भीम. कीचक एवढा मजबूत माणूस होता, त्याला कोणी मारू नाही शकत. तो राजा पण त्याला भिहायचा, एक शब्द त्याच्या विरुद्ध नव्हता बोलत. त्या कीचकाला मारलं बलराम किंवा भीमाने. बलरामनी तर नाही मारलंय, म्हणजे जिथे कीचक मेलाय तिथे भीम आहे. तर अज्ञातवासामध्ये भीम आहे, म्हणजे त्याला जर धरलं आपण, त्याला जर शोधून काढलं, पुन्हा एकदा 12 वर्षांचा वनवास होईल आणि पुन्हा एकदा एका वर्षाचा अज्ञातवास होईल. पूर्ण सैन्य, भीष्म, द्रोण, कर्ण, कृपा, दुर्योधन, दुःशासन, शकुनी, अश्वत्थामा, तेच सगळे लोक.
या सगळ्यांनी त्या प्रदेशावर प्रहार केला आणि त्यांचं गोधन, गोधन म्हणजे गायी, त्या गायींना त्यांनी अपहरण केलं. तर विराट प्रदेशाच्या राजापर्यंत ही खबर आली की कुरु वंशाने, हस्तिनापूरच्या सेनेने इथपर्यंत आक्रमण केलंय आणि तुमच्या पूर्ण गोवंशाला, गायींना चोरी केलंय म्हणून. तर म्हणाले काहीतरी करायला पाहिजे, पण कोणामध्ये हिंमत नाहीये, त्या राजामध्ये हिंमत नाहीये कुरु वंशासमोर जाण्याची. तर तेव्हा त्यांचे मंत्री होते युधिष्ठिर, तर ते म्हणतात की कोणीतरी जायला पाहिजे, बघतो काय करायला पाहिजे. तर त्याच्यात अर्जुन आला तिथे. अर्जुन काय होता तेव्हा? राजाच्या मुलीला नृत्य शिकवणारे शिक्षक होते, ब्रिहनल्ला. तर अर्जुन म्हणतात मी जातो त्यांच्याशी युद्ध करायला. तर त्यांचा मुलगा हसायला लागला त्यांच्यावर. म्हणतो कोण आले माहितीये का? भीष्म माहितीये का? द्रोण, कृपा ऐकलेस कधी नाव? पूर्ण भारत वर्षामध्ये सगळे लोक त्याच्यासमोर उभे नाही राहत, आणि तू काय डान्स शिकवणारा, नृत्य शिकवणारा शिक्षक आहेस, तू काय जाणार आहेस तिकडे? तो म्हणतो नाही ठीक आहे, मी युद्ध करायला नाही जात, तर उत्तर कुमार युद्ध करेल, मला सारथी म्हणून पाठवा. माझा एक मित्र आहे आणि त्या मित्राने अर्जुनाची सेवा केली होती एकेकाळी, तर मी सारथी कसं करायचं हे मला कळतं, मला पाठवा तुम्ही म्हणून. तर युधिष्ठिरने सांगितलं हो याला सारथी म्हणून पाठवू शकतो आपण म्हणून. तर उत्तर कुमार निघाला रथावर आणि सारथी म्हणून अर्जुन गेला. उत्तर कुमारांनी जेव्हा हे सैन्य बघितलं, रथावरून उतरला खाली आणि मागे पळाला. मग तेव्हा अर्जुन म्हणतो थांब एक मिनिट, कुठे चाललाय? म्हणतो नाही नाही मी नाही लढू शकत. थांब एक मिनिट, माझ्यासोबत चल. मग अर्जुनाने गांडीव धनुष काढला, जो 13 वर्षांपासून निरुपयोगी होता. तो शेवटचा दिवस होता 13 वर्षांचा. मग अर्जुनाने तो गांडीव धनुष काढला आणि एकटा अर्जुन होता. भीम नव्हता, युधिष्ठिर नव्हता, नकुल नव्हता, सहदेव नव्हता, दृष्टद्युम्न नव्हता, सैन्यातला एक माणूस नव्हता, फक्त एक अर्जुन होता आणि उत्तर कुमार सारथी होता. त्या एका अर्जुनाने या सगळ्यांशी युद्ध केलं होतं. तेव्हा नाही भ्रमित झाला, तेव्हा नाही म्हणाला हे तर माझे आजोबा आहेत, हे तर माझे काका आहेत, आणि हे तर माझे भाऊ आहेत, आणि हे तर माझे नातवंड आहेत, आणि हे तर माझे गुरु आहेत म्हणून. तेव्हा कसा लढला एकटा अर्जुन? याच्यावरून आपल्याला लक्षात यायला पाहिजे, भगवद्गीतेमध्ये सुरुवातीला पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन जे भ्रमित झाले आणि म्हणतात मी नाही युद्ध करू शकत, हे तर माझे नतलग आहेत, स्वजनम ही कथा महत्वा सुखी न श्याम माधव. तर काय म्हणतात तेव्हा, काय शब्द वापरतात? स्वजन, स्वजनम ही कथा महत्वा, मी स्वजनांना मारून सुखी न श्याम माधव. हे माधव, स्वजनांना मारून कधी कोणी सुखी होऊ शकतो का? याच अर्जुनाने काही दिवसांआधी याच स्वजनांशी युद्ध केलं होतं, कारण त्यांनी आक्रमण केलं होतं. तेव्हा नाही म्हणाला स्वजनम ही कथा महत्वा. तर याच्यावरून लक्षात यायला पाहिजे, अर्जुन कधी भ्रमित नाही होऊ शकत. अर्जुन हा शुद्ध भक्त आहे. अर्जुनाला सगळी स्पष्टता आहे कोण काय आहे. श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुनाला एका वेगळ्या परिस्थितीमध्ये टाकलं आणि त्याच्यावर त्या सूर्याला एका छोट्याशा भ्रमाच्या ढगाने आच्छादित केलं. का? तर मग अर्जुन तुमचं आणि आमचं प्रतिनिधित्व करेल आणि म्हणेल हे परमेश्वरा मला कळत नाही योग्य काय अयोग्य काय, कृपया तुम्ही मार्गदर्शन करणार का? आणि अर्जुनाच्या उत्तराद्वारे श्रीकृष्णांनी तुम्हा आणि आम्हाला मार्गदर्शन केलं. तर म्हणून श्रीकृष्णांनी एक पहिलं पाऊल उचलले की वेगवेगळ्या अवतारांमध्ये आले. दुसरं पाऊल उचललंय की स्वतःच्या आचरणाद्वारे रामचंद्रांनी आपल्याला सांगितलंय योग्य काय अयोग्य काय, आणि श्रीकृष्णांनी आपल्या भगवद्गीतेच्या शिकवणीद्वारे आपल्याला सांगितलंय की योग्य काय अयोग्य काय. विचार करा, कोणाला पडली आहे आपली? आपल्यावर जर वाईट दिवस आले आणि समजा आपल्याला लक्षात आलं की आपण फोन करतोय आपल्या मित्रांना, म्हणतोय अरे थोडंसं ना माझ्या कर्जबाजारी झालो मी जेवढी पैशांची गुंतवणूक केली होती ती सगळी पैसे माझे बुडाले, थोडी मदत करशील का मला? आणि हे एका मित्राला तुम्ही फोन केला, त्यांनी उचलला फोन आणि तुम्ही सांगितलं मी कर्जबाजारी झालोय, माझ्याकडे पैसे नाही, थोडं मदत करशील का? तो बघतो मी, आणि फोन ठेवला त्यांनी. आणि 5 मिनिटांनी तुम्ही दुसऱ्या मित्राला फोन केला, तो फोनच नाही उचलत. तिसऱ्या मित्राला केला, तो फोन नाही उचलत. हळूहळू लक्षात आलं की सगळ्या मित्रांना फोन करतोय, अरे थोडी मदत करणार का? कोण वाईट दिवस आले, प्रत्येकावर कधी ना कधी वाईट दिवस येतात, आज माझ्यावर आले तर थोडी मदत करणार का? अचानक लक्षात येतं की सगळे मित्र आजकाल फोनच नाही उचलत आहेत. वाईट दिवस जेव्हा येतात तेव्हा कोणी मदत नाही करत आपली. पण श्रीकृष्ण बघा कसे आहेत, आपण त्यांना नाकारलंय, आपण त्यांना त्याग केलाय, पण परमेश्वर वैकुंठातून आपल्याकडे बघतात आणि म्हणतायत हे बिचारे लोक आहेत, जीवनामध्ये भ्रमित आहेत, योग्य आणि अयोग्याची यांना नीटपणे शिकवण नाही दिली आहे, चुकीने चुकीचे निर्णय घेतात. जाणून बुजून कोणी चुकीचे निर्णय कोण घेत आहे? जेव्हा ते चुकीचे निर्णय घेतो तेव्हा आपल्याला ते योग्य वाटतात म्हणून आपण चुकीचे घेतो.
त्या क्षणी तर आपल्याला वाटत असतं की हे बरोबर आहे म्हणून आपण ते घेतो. नंतर लक्षात येतं याच्यासारखा चुकीचा निर्णय तर मी आजपर्यंत कधी घेतला नाही, पण काय करायचं, तेव्हापर्यंत परिस्थिती बदललेली असते. तर म्हणून जर आपल्याला योग्य वेळी जर कोणी आपल्याला मार्गदर्शन करू शकलं, असं करू नकोस, हा निर्णय घेऊ नकोस. विचार करा किती अमाप आपला फायदा होऊ शकतो आणि किती अमाप नुकसान आपलं टळू शकतं. तर जसजसे आपण मोठे होतो एक गोष्ट लक्षात येते, जर मला योग्य वेळी योग्य शिकवण प्राप्त झाली असती, जर योग्य वेळी मला योग्य कोणी मार्गदर्शन केलं असतं, आज माझं जीवन असं नसतं. तर भौतिक जीवन म्हणजे काय आहे? भौतिक जीवन म्हणजे चुकींची शृंखला आहे. भौतिक जीवनचं दुसरं नाव काय आहे, त्याची व्याख्या काय आहे भौतिक जीवनाची? अमाप अनंत चुकींची शृंखला. आधी ही चूक केली, नंतर त्या चुकीला सुधारायला गेलो तेव्हा तसं नव्हतं करायला पाहिजे, तर दुसरी चूक केली, दुसऱ्या चुकीला सुधारायला जेव्हा गेलो तेव्हा तिसरी चूक केली. का? कारण या सगळ्या चुका निराकरण करताना, निरसन करताना, त्याला सुधारण्यासाठी मी कोणाची शरण घेतली? माझ्या स्वतःच्या बुद्धीची शरण घेतली. मला जे वाटलं ते केलं. मी कधी कोणाचं मार्गदर्शन नाही स्वीकारलं. परमेश्वराची कधी भगवद्गीता नाही उघडली आणि विचारलं काय नक्की करायला पाहिजे. परमेश्वरा, तू अर्जुनाला जो कधी भ्रमित होत नाही, तो पण भ्रमित झाला तेव्हा त्याला बरोबर मार्गदर्शन केलं. आणि ज्याला गांडीव धनुष उचलायची शक्ती नव्हती पहिल्या अध्यायामध्ये, तो उभा राहिला आणि म्हणाला नष्ट मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात मया अच्युता सितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनं तव. तर माझ्यासारखा तर साधारण माणूस आहे, मी तर तेवढा पण काही हुशार नाही. मला मार्गदर्शन नक्की मिळेल तुमच्या भगवद्गीतेमध्ये. तर म्हणून परमेश्वराने कितीतरी पाऊल उचललेत आपल्या दिशेने की नाही आमचं नातं आहे दोघांचं. हे माझे मुलं आहेत, हे माझी मुली आहेत. मुलं आणि मुली वडिलांना विसरू शकतात, पण वडील मुलं आणि मुलांना नाही विसरू शकत. पण परमेश्वराने भरपूर वेळा त्यांचं पाऊल उचललंय आपल्या दिशेने. आता आपल्याकडे परमेश्वर बघतायत, मी वारंवार तुझ्या दिशेने पाऊल उचललंय, तू माझ्या दिशेने कधी पाऊल नाही उचलत. तरी परमेश्वराने ते नातं तोडलं नाहीये. तरी परमेश्वर परमात्मा रूपी आपल्या हृदयामध्ये प्रत्येक योनीमध्ये येतात. वाईट वाईट योनींमध्ये पण जेव्हा आपण गिधाडाचा जन्म जेव्हा घेतो त्या योनीमध्ये पण परमेश्वर आपल्या हृदयामध्ये आहेत. परमेश्वराने आपली साथ कधीच नाही सोडली आहे, पण आपण परमेश्वराचा त्याग केलाय. असं म्हणतात सावली पण दुपारी 12 वाजता साथ सोडते. नंतर म्हणतात की सावली नेहमी असते, पण दुपारी 12 वाजता सावली पण साथ सोडते. पण परमात्मा अमावस्येच्या रात्री 12 वाजता पण साथ नाही सोडत. तर आता आपल्याकडे परमेश्वर म्हणतायत वारंवार मी पहिलं पाऊल घेतलंय ना. 2 जणांचं समजा बिनसलं असेल आणि तिसऱ्या माणसाने समजा ते बघितलं, तर तिसरा माणूस काय म्हणतो, अरे तुमच्या दोघांचं बिनसलंय, तू आंधळा डोळा कर आणि तू एक पाऊल घे दुसऱ्याच्या दिशेने. तर तो माणूस काय म्हणेल, मी का पहिला पाऊल घेऊ? जर बिनसलंय तर त्याची जबाबदारी येते, तो पहिला पाऊल घेऊ दे. है ना. आपण कधी पहिला पाऊल घ्यायला तयार नसतो. पण बघा परमेश्वराने आपल्या नात्यामध्ये आणि आपलं आणि परमेश्वराचं आपणच बिनसलंय, परमेश्वराने नाही बिनसलंय. आपण बिनसलं, आपण ते नातं तोडलंय. पण पहिलं पाऊल कोणी घ्यायला पाहिजे? मग ज्यांनी नातं खराब केलं त्यांनी पहिलं पाऊल घेतलं पाहिजे ना. ऍक्च्युली आपण पहिलं पाऊल घ्यायला पाहिजे होतं, पण परमेश्वर म्हणतात हा नाही घेणार पहिलं पाऊल. मला माहिती आहे हा जिद्दी आहे, हा माझ्याशी भांडण पण करतो, मला सोडून पण गेला, मरतोय, तरी पण इतका अहंकार आहे, हा पहिलं पाऊल नाही घेणार. तरी परमेश्वराने नम्रतेने पहिलं पाऊल घेतलंय. वेगवेगळ्या अवतारांमध्ये येतात आणि आपल्याला बेसिकली म्हणतायत, अरे माझा आवाज ऐकू येतोय का? मी बघ माझे जीवन बघ, मी कसं माझ्या भक्तांची नेहमी रक्षा केली. कधी माझं नाव घे, कधी माझ्यासाठी एक तुळशीचं पान व्हा, स्वस्त जे जास्ती महाग पण नसतं ते तरी व्हा एकदा कधीतरी तुळशीचं पान. तर परमेश्वराने अनेक वेळा आपल्याकडे पहिलं पाऊल घेतलंय. आपण त्यांच्याकडे आंधळा डोळा आणि काय मुकतोंड आणि बहिरं कान करून बसलोय. काही घ्यायचं नाही मला तुझ्याकडून, तरी परमेश्वर येतात. म्हणून पहिलं कारण प्रार्थना करण्याचं काय आहे? परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये काय होतंय ते सगळं काही माहिती आहे, आपल्या मनात काय भावना आहेत ते पण माहिती आहेत. पण परमेश्वराला आपल्याशी एक नातं जोडायची एक संधी आपल्याला दिली आहे की मनापासून प्रार्थना जर अर्पण केल्या. आईला अनेक वेळा बाळाला काय झालंय ते माहिती असतं, मुलाला काय झालंय ते माहिती असतं. कधी कधी मी बघतो मुलगा जर चिडचिड करत असेल तर आई म्हणते एक काम कर, थोडं जेवून घे. तर मुलगा म्हणतो मला भूक नाही लागली आहे आणि चिडचिड करतो. आई म्हणते बरोबर आहे, सगळं आपण बोलूया, आधी जेवून घे. कारण आईला माहिती आहे जे मुलाला नाही माहिती.
त्याला ऍक्च्युली भूक लागली असते आणि भूक जेव्हा लागते, पित्त जेव्हा वाढतं तेव्हा डोकं नाही चालत, मग चिडचिड 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 असते. मग आई म्हणते अरे जेवून घे, नंतर आपण बोलूया. जसं अन्न तोंडात गेलं, पोटात गेलं, लगेच तो शांत होतो. मग आई म्हणते बरं काय काय तुझी चिडचिड होती? नाही नाही चिडचिड नाही, सगळं काही छानच होतं. तसं परमेश्वर पण आई आहेत. परमेश्वरला माहिती आहे ऍक्च्युली याची चिडचिड कशाची आहे माहितीये का? तब्येत खराब आहे म्हणून चिडचिड नाही याची, पैसे नाही आहेत म्हणून चिडचिड नाही याची. ऍक्च्युली याची चिडचिड हे आहे, एकही विश्वासू मित्र किंवा व्यक्ती नाहीये जीवनामध्ये ज्याच्याशी मनमोकळेपणाने बोलू शकतो. पैशांशी बोलू नाही शकत ना, बँक अकाउंटशी बोलू नाही शकत, क्रेडिट कार्ड बोलत नाही, मोठं घर असेल तर घराच्या भिंती बोलत नाहीत. ऍक्च्युली आपल्याला काय पाहिजे? एक विश्वासू मैत्री, एक व्यक्ती पाहिजे या पूर्ण जगामध्ये ज्याच्याशी आपण मनमोकळ्याने बोलू शकतो. सध्या माझ्या जीवनामध्ये ही समस्या आहे, सध्या मला मानसिक हा तणाव आहे, काय करू शकतो आपण, याला काय करू? आणि इतक्या मनमोकळेपणाने आपण बोलू शकतो, इतक्या विश्वासाने बोलू शकतो, तो व्यक्ती पण विश्वासाने आणि मनमोकळेपणाने आपल्याला समाधानकारक उत्तर देईल की ऍक्च्युली अशी समस्या आहे ना, याला असं असं. समाधानकारक उत्तर देणारे भरपूर लोक असतात, पण त्यांनी आपला विश्वास जिंकलेला नसतो. अनेक वेळा आपण प्रश्न विचारतो आपल्या मित्रांना, अरे असं असं चाललंय माझ्या जीवनामध्ये, असं असं चाललंय, काय करू म्हणून, आणि ते उत्तर पण देतात. ते तर आतुर आहेत उत्तर देण्यासाठी, पण ते जे उत्तर देतात ते आपण जसं आहे तसं जीवनामध्ये स्वीकार करण्यासाठी तयार आहोत का? तेवढा विश्वास आहे का आपल्या मित्रांवर आपला? कारण अनुभव चांगले नसतात, मग आपण म्हणतो एवढ्या उत्साहाने उत्तर देतोय, आतुरतेने उत्तर देतोय, पण माहिती नाही याच्यावर पूर्णपणे मी तेवढा विश्वास ठेवू शकतो का? तर ऍक्च्युली आपल्याला काय गरज आहे? एका चांगल्या विश्वासू मैत्रीची, त्याच्या शोधात आपण आहोत. आणि ती मैत्री, तो विश्वास केवळ एक व्यक्ती जिंकू शकतो, ते आहेत परमेश्वर. पण ती मैत्री सोडून ऍक्च्युली भूक लागली आहे त्याची, आणि ती भूक भागवण्याचा आपण प्रयत्न करतोय या जगाच्या भौतिक वस्तूंमध्ये. आध्यात्मिक गरजा भौतिक वस्तूंनी कधीच पूर्ण होणार नाहीत. पण ज्या दिवशी आपण परमेश्वराच्या मंदिरात येतो, पहिल्यांदा जेव्हा कीर्तन ऐकतो, पहिल्यांदा जेव्हा कथा ऐकतो, पहिल्यांदा जेव्हा परमेश्वराची शुद्ध स्तुती ऐकतो, तेव्हा जरी कधी कधी भाषा कळत नसली तरी पण एक लक्षात येतं की बरोबर आहे, हे जे म्हणतात ते बरोबर आहे. एवढं सगळं माझ्या जीवनामध्ये मला अनुभव आहे, पण हे जे शब्द आहेत हे आजपर्यंत कोणी स्पष्टपणे बोललं नाहीये की नाही ऍक्च्युली भूक लागली आहे एका विश्वासू मैत्रीच्या नात्याची, आणि ते आपण पूर्ण करायचा प्रयत्न करतोय. या क्षणिक या जगामध्ये ज्या अशाश्वत वस्तू आहेत त्यांनी आपण पूर्ण करायचा प्रयत्न करतोय. दुधाची तहान पिठाच्या पाण्याने कधीच जाणार नाही, दुधाची तहान दुधानेच जाणार. तर म्हणून सगळे आपल्याला साधू संत काय म्हणतात? परमेश्वर आपले मित्र आहेत, परमेश्वर आपले खरे शुभचिंतक आहेत, त्यांच्याशी नातं जोडा म्हणून. तर म्हणून प्रार्थना करण्याचा जो पहिला उद्देश आहे किंवा पहिला हेतू आहे तो हा आहे की परमेश्वराला सगळं काही माहिती आहे, आपल्या परिस्थिती माहिती आहेत, आपल्या भावना माहिती आहेत, सगळं काही माहिती आहे, तरी पण परमेश्वराला आपल्या मुखातून आपलं मनोगत व्यक्त करून एक नातं जोडण्यासाठी परमेश्वराने जे पहिलं पाऊल घेतलंय त्याचा प्रतिसाद म्हणून आपण पण त्यांच्या दिशेने एक पाऊल घेण्याची वाट बघतायत परमेश्वर. तर आपल्याला काय करायचंय परमेश्वरासोबत? असं नाहीये की आता आपल्याला परमेश्वराला शरण जाणे म्हणजे नक्की काय. न एक व्यक्ती विचारत होते, तुम्ही नेहमी म्हणता शरण जायला पाहिजे, शरण जायला पाहिजे, शरण जायला पाहिजे म्हणजे नक्की काय करायचंय? थोडं तरी काहीतरी अजून खुलासा केला तर समजेल. नुसतं आम्ही ऐकतो शरण जायला पाहिजे म्हणून. तर शरण जायला पाहिजे म्हणजे काय? कधी कधी मनात एक भीती निर्माण होते, या जगामध्ये कधी कोणाला शरण जाणं म्हणजे काय माहितीये? बुद्धीचा वापर त्या दिवशीपासून बंद करणे, त्या दिवशीपासून बुद्धीला स्विच ऑफ करणे आणि त्या व्यक्तीला शरण जाणे म्हणजे तो जसं म्हणेल तसं करणे, तो त्याची जी इच्छा आहे ते करणं. कधी कधी अशा प्रकारच्या वागणुकीतून किंवा अशा प्रकारच्या अनुभवातून वाईट जर चटके बसले असतील शरण जाऊन, तर आपण म्हणतो हे शरण जाणं थोडं कठीण आहे, शरणागती वगैरे जे ऐकतो ते आपण नंतर बघूया, काहीतरी सध्या आपण प्रसाद खाऊया. तर शरण जाणं म्हणजे काय हे आपल्याला समजायला पाहिजे. आपल्याला इच्छाशक्ती दिली आहे परमेश्वराने, आपल्याला एक प्राणशक्ती आहे ज्याच्याने आपण जिवंत आहोत, आणि आपल्याला एक क्रियाशक्ती दिली आहे. क्रियाशक्ती म्हणजे काहीतरी कर्तबगार काहीतरी गोष्ट करण्यासाठी, काहीतरी कर्तृत्व करण्यासाठी. तर सगळ्यांकडे एक क्रियाशक्ती आहे, सगळ्यांकडे एक प्राणशक्ती आहे, आणि सगळ्यांकडे एक विचारशक्ती आहे. या तिन्ही शक्ती सर्वांकडे आहेत. आपल्याला काय वाटतं? शरणागती म्हणजे
सगळं काही समर्पण करायचं आणि त्या दिवशी नंतर मी माझ्या क्रियाशक्तीचा काय वापर करायचा? मग मला भरपूर काय काय कौशल्य आहेत, मला भरपूर काय काय करता येतं, पण जर शरणागतीचा अर्थ असेल की त्या दिवशीपासून एका मुकाट्याने कोपऱ्यात बस, हाताची घडी तोंडाचा बोट, तर ते एका जीवात्म्यासाठी खूप काय म्हणू भीतीदायक गोष्ट आहे. ती माझ्यामध्ये इतकी ऊर्जा आहे, माझ्यामध्ये इतकी शक्ती आहे, मला इतकं काही करता येतं, आणि तुम्ही जर म्हणताय शरणागती, आणि शरणागतीचा अर्थ असा असेल की एका ठिकाणी फक्त कोपऱ्यात मध्ये बसावं, नाही करू शकत मी ती शरणागती. शरणागती म्हणजे नक्की काय हे जर समजून घ्यायचं असेल तर आपण अर्जुनाच्या माध्यमातून शिकू शकतो. 18व्या अध्यायामध्ये शेवटी अर्जुन म्हणतात, मी तुम्हाला पूर्णपणे शरण जातो, आता सांगा तुम्हाला माझ्याकडून काय करून घ्यायचंय. तर तेव्हा पूर्णपणे शरणागत झालेत आता अर्जुन. पूर्णपणे शरणागत झाल्यानंतर स्वतःच्या मुखाने म्हणालेत, करिष्ये वचनम तव, तुम्ही बोला काय करायचंय ते मी करणार. तर एका अर्थाने त्या परिस्थितीला गाठलंय शरणागतीच्या. आता आपण याच्यात थोडी चर्चा करूया की जेव्हा अर्जुन म्हणतायत तुम्ही जे काही म्हणणार त्या अनुसार मी वागणार, हे शब्द अर्जुनाने उच्चारल्यावर कृष्णाने नक्की काय उपदेश दिला, काय इच्छा व्यक्त केली अर्जुनाप्रती? अर्जुन आहेत योद्धा, क्षत्रिय आहेत. तर जेव्हा क्षत्रिय म्हणतो आजपासून मी तुमचा दास, आजपासून मी तुमचा सेवक, सांगा तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षा आहे, असं आहे का की श्रीकृष्णांनी म्हटलं आजपासून तू ब्राह्मण हो, आजपासून हे मंदिर आहे, या मंदिरातला तू एक ब्राह्मण पुजारी हो, सकाळी मंगल आरतीला उठायचं, मूर्तीची स्नान करायचं, मूर्तीला तू कपडे घालायचे, मूर्तीला फुल वाहायचे, संध्याकाळी काहीतरी तू मार्गदर्शन करायचं, प्रवचन द्यायचं, ब्राह्मण हो, असं बोलले श्रीकृष्ण. की श्रीकृष्ण म्हणाले तू एक काम कर, तू क्षत्रिय आहेस आणि तू पूर्णपणे शरणागती केलीस, तू पूर्णपणे समर्पण केलेस, आजपासून तू एक वैश्य हो, ते दुकान उघडलंय, त्या दुकानाच्या गल्ल्यावर आजपासून तू बसायचं, आणि लोक जेव्हा काहीतरी विकत घ्यायला येतील तेव्हा तू आजपासून एक दुकानदार हो. की श्रीकृष्ण म्हणाले आजपासून तू एक गोशाळा उघड, गवळी बनतो, मी पण गवळ्यांचाच समाजातला आहे, लहानपणी मी पण गायींचं राखण केलं, त्यामध्ये काय कमीपणा वाटतो, तू पण एक गोशाळा उघड आणि तू पण एक गवळी हो. की श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले तू एक शेतकरी हो. की श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले तू एका शाळेमध्ये शिक्षक हो. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत शरणागती स्वीकार कर. श्री अर्जुना, वेगळं स्वच्छंद जीवन जगू नकोस, परमेश्वराला समर्पण कर. आणि अर्जुन त्या निष्कर्षापर्यंत पोहोचले आणि श्रीकृष्णाला म्हणतायत मी शरणागती व्हायला तयार आहे, मी पूर्णपणे समर्पण करायला तयार आहे. या क्षणी श्रीकृष्ण अर्जुनाला काय मार्गदर्शन करू शकले असते, हे सगळे मार्गदर्शन करू शकले असते. सोड ते क्षत्रियाचा धर्म, समर्पण करायचंय ना, शरणागती करायची आहे ना, मी जे म्हणेन ते करशील ना, ब्राह्मणाचं कर्तव्य कर, वैश्याचं कर्तव्य कर, एका शेतकऱ्याचं कर्तव्य कर, एका शिक्षकाचं कर्तव्य कर, दुकानदाराचं कर्तव्य कर. पण श्रीकृष्ण काय म्हणाले त्याला? जेव्हा अर्जुन म्हणतोय मी पूर्णपणे समर्पित आहे, बोला आता तुम्हाला माझ्याकडून काय इच्छा आहे, तेव्हा श्रीकृष्णांनी काय त्याला सांगितली, काय इच्छा व्यक्त केली? म्हणाले उचल तो धनुष आणि यांच्यासोबत युद्ध कर म्हणून. जो युद्ध अर्जुनाने जीवनामध्ये 10 लाख वेळा केलाय आणि जो गांडीव अर्जुनाने 100 कोटी वेळा उचलून युद्ध केलंय, तीच गोष्ट करून घेतली श्रीकृष्णांनी. मग जे सांगितलं की शरणागत हो, शरणागत होते, कशासाठी सांगितलं? म्हणजे शरणागती म्हणजे नक्की काय आहे? शरणागती म्हणजे दगडासारखं निष्क्रिय होणं शरणागती नाहीये. जर तसं असतं तर अर्जुनाला म्हटलं असतं आजपासून युद्ध मी नाही करणार अशी शपथ घे आणि तिथे कोपऱ्यात जाऊन बस. पण श्रीकृष्णाने सांगितलं जे आतापर्यंत तू युद्ध केलेत ना तसेच युद्ध करायचे, तोच बाण घ्यायचा आहे, तोच रथ घ्यायचा आहे, तेच घोडे आहेत, तोच धनुष्य आहे, तीच तुझी शौर्याची भावना ठेवायची आहे. पण एक गोष्ट बदलते शरणागतीमध्ये. काय बदलते? तू आजपर्यंत युद्ध करायचं की नाही करायचं, युद्ध करायचा उद्देश काय आहे, हे सगळं तुझ्या हिशोबाने ठरवलंस. तुला जेव्हा वाटलं मला युद्ध करायचंय तेव्हा युद्ध केलंस, तुला जेव्हा वाटलं युद्ध नाही करायची गरज आहे तेव्हा युद्ध टाळलंस. आज तुझी इच्छा आहे की तुला युद्ध टाळायचंय, पण माझी इच्छा आहे की युद्ध व्हायचंय. तुला काय त्यागायचंय? क्रियाशक्ती नाही त्यागायची आहे, तुझी स्वच्छंद इच्छाशक्ती त्यागायची. प्राणशक्ती त्यागू नाही शकत, कारण प्राणशक्ती त्यागल्यावर मरून पडेल तो. तर दोनच ऑप्शन आहेत, इच्छाशक्ती त्यागायची आहे की क्रियाशक्ती त्यागायची आहे. आपल्याला असं वाटतं जर मी कोणाला समर्पण केलं, जर कोणाला शरणागती केली, मला माझी क्रियाशक्ती त्यागायला लागेल, मला एका दगडासारखं निष्क्रिय व्हायला लागेल, आणि त्याचा संताप येतो, त्याची भीती वाटते. म्हणून आपण कोणाला शरणागत होण्यासाठी टाळतो. हा मला नियंत्रण करेल, हा सांगेल उठ उठ बस बस. तर श्रीकृष्ण काय म्हणतायत ते नाही सांगणार मी तुला.
मी तुला सांगतोय, तुझी इच्छाशक्ती जी आहे ती मला माझ्या चरणांना समर्पण कर. तू निर्णय घेण्याची जी शक्ती आहे ती मला समर्पण कर. आजपासून कुठलं युद्ध लढायचं, कुठलं युद्ध नाही लढायचं ते तू नाही ठरवणार. आजपासून तू म्हण, श्रीकृष्ण तुम्ही ठरवा योग्य युद्ध कुठले ते मी लढणार आणि अयोग्य युद्ध कुठले ते मी नाही लढणार. तर परमेश्वर जेव्हा आपल्याला शरणागतीची मागणी करतात, आपल्याला निष्क्रिय बनवण्याची मागणी नाही करत. जर तुमच्याकडून मधून कोणी शिक्षक असतील आणि जर तुम्ही कुठल्या प्रवचनामध्ये ऐकलं की आपल्याला शरणागती करायची आहे, तर तुम्हाला वाटेल जर मी शरणागती झालो आणि जर परमेश्वरासमोर गेलो आणि म्हणालो की परमेश्वर आजपासून मी तुमचा दास, माहित नाही मला आता काय सेवा देतील, काहीतरी विचित्र जर सेवा दिली आणि जर मी ती नाही करू शकलो तर माझं काय होणार. परमेश्वर तुम्हाला तुमचा व्यवसाय सोडायला नाही सांगत आहेत. परमेश्वर तुम्हाला तुमची स्वार्थी इच्छा सोडायला सांगतात. तुमची जे काही व्यवसाय आहे, तुमचा जो काही स्वभाव आहे, तुमची जी काही प्रवृत्ती आहे तीच करायची आहे. पण कशी करायची आहे? सेवा भावनेने. परमेश्वरा तुझ्या प्रसन्नतेसाठी, परमेश्वरा तुझ्या हेतूसाठी, तुझ्या उद्देशासाठी. हे पवित्र विचार कधी येतील? जेव्हा आपण परमेश्वराशी नातं जोडू. आणि ते परमेश्वराशी नातं जोडण्यासाठी पहिली गोष्ट गरजेची आहे, परमेश्वरांनी अनेक वेळा आपल्या दिशेने पाऊल उचलले आहेत. आता जेव्हा आपण प्रार्थना अर्पण करू तेव्हा आपण त्या दिशेने पाऊल उचलतोय. तर म्हणून हे पहिलं कारण आहे आपण का प्रार्थना अर्पण करायला पाहिजे. का? तर त्यांच्याशी नातं जोडण्यासाठी. आणि त्या नात्याला जेव्हा आपण जोडू तेव्हा लक्षात येईल की परमेश्वर किती शुभचिंतक आहेत. परमेश्वर मला निष्क्रिय नाही बनवणार आहेत. परमेश्वर माझ्या चेतनेचं शुद्धीकरण करतायत. 1967 मध्ये श्रील प्रभुपाद अमेरिकेत राहत असताना त्यांना एक तिसरा हार्ट अटॅक आला. जहाजामध्ये जेव्हा गेले तेव्हा 2 आले. तर तेव्हा कधी म्हणतात त्यांना स्ट्रोक आला, कधी म्हणतात हार्ट अटॅक आला. तर बसल्या बसल्या प्रभुपादांचे डोळे असे थोडे फिरायला लागले आणि त्यांची डावी बाजू पॅरालाइज झाली. पॅरालिसिसचा अटॅक सारखा आला आणि खुर्चीवरून खाली पडले आणि हरे कृष्ण जोरजोरात ओरडायला लागले. आजूबाजूला 2-3 भक्त होते, ते तर तरुण होते, त्यांना हार्ट अटॅक पण नाही माहिती. 22, 23, 24च्या वयामध्ये मुलं जर असतील त्यांना हार्ट अटॅक काय माहिती. तर मग काय करायचं? तर प्रभुपादांना पटकन एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तेव्हा प्रभुपाद काय म्हणाले, तुम्ही परमेश्वरला प्रार्थना करा, आमचे स्वामीजींचं काम अजून पूर्ण नाही झालंय. इंग्लिशमध्ये म्हणाले, अवर मास्टर हॅज नॉट येट फिनिश्ड हिज वर्क. तर श्रीकृष्णांना प्रभुपाद स्वतः प्रार्थना करू शकत असते, स्वतःच प्रार्थना केली असती. एवढे हृदयामध्ये श्रीकृष्णांना घेऊन फिरतायत, प्रचार करतायत, पण स्वतः प्रार्थना नाही केली त्यांनी. आपल्या शिष्यांना सांगितलं, म्हणाले मी तर काही साधारण भक्त आहे, पण तुम्ही प्रामाणिक भक्त आहात, तुम्ही प्रार्थना करा. आणि काय प्रार्थना करायची आहे? ही प्रार्थना नाही करायची आहे की स्वामीजींना वाचवा. ही प्रार्थना नाही करायची की स्वामीजींचा मृत्यू 1967 मध्ये नाही व्हायला पाहिजे. ही प्रार्थना करा, आमच्या स्वामींचं, आमचे जे स्वामी आहेत त्यांचं काम अजून अपूर्ण आहे. काय काम आहे स्वामीजींचं? काय काम होतं स्वामीजींचं? काम होतं त्यांच्या गुरु महाराजांची आज्ञा पूर्ण करणं. त्यांच्या गुरु महाराजांनी त्यांना सांगितलं होतं, पूर्ण जगामध्ये तू प्रवास करून इंग्रजी भाषेमध्ये प्रचार कर. तर पूर्ण जगामध्ये प्रवास अजून झाला नव्हता. न्यूयॉर्क मधून पहिल्यांदा, आता सॅन फ्रान्सिस्को मध्ये पहिलं द्वितीय सेंटर उघडलं होतं. न्यूयॉर्क नंतर पहिलं सेंटर होतं सॅन फ्रान्सिस्को. तर तिथे हा स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक आला होता. अजून पूर्ण जगभरामध्ये प्रचार बाकी होता. तर प्रभुपादांनी काय सांगितलं, माझ्या स्वामींनी मला जे काम दिलं होतं आणि ज्या कामासाठी मी स्वतःला वाहून घेतलंय, क्रियाशक्ती थांबवली नाहीये, इच्छाशक्ती थांबवली. मला आता स्वतःचे निर्णय नाही घ्यायचे. गुरु महाराजांनी सांगितलं ते करायचंय, ते काम बाकी आहे. तर म्हणून जर तुमची इच्छा असेल तर ते काम पूर्ण होण्यासाठी त्यांना काही दिवस असू द्या. पण इच्छा कोणाची? परमेश्वराची. 1977 मध्ये जेव्हा प्रभुपाद जगातून जाण्याचे शेवटचे महिने आले तेव्हा पण प्रभुपाद अत्यंत आजारी होते, खाणं पिणं सोडून दिलं होतं. तेव्हा पण प्रभुपादांनी शिष्यांना सांगितलं, तुम्ही शेजारच्या रूम मध्ये 24 तास संकीर्तन करा. साधारणपणे जेव्हा म्हातारा माणूस असतो, साधारण एक माणूस असेल, 77 वय आहे, 77 वय नाहीये तेव्हा 79 वय होतं, 79 वय आहे समजा, आणि त्या परिस्थितीमध्ये अत्यंत आजार आहे. ऍक्च्युली झोप खूप प्रिय असते. आणि मी बघतो आजारी माणूस काय म्हणतो, आवाज करू नका,
थोडं शांत ठेवा, है ना, खिडक्या दरवाजे बंद करा. पण प्रभुपाद काय म्हणतात शिष्यांना, 24 तास नाम संकीर्तन करा. आणि त्या आवाजामध्ये त्यांनी एक प्रार्थना दिली आपल्या शिष्यांना. म्हणाले, ओ कृष्ण, इफ यू विश लेट स्वामीजी रिकवर. पूर्ण जगभराच्या शिष्यांना प्रभुपादांनी एक प्रार्थना शिकवली, हे श्रीकृष्ण, जर तुमचीच इच्छा असेल तर स्वामीजींना काही दिवसांसाठी अजून ठेवू शकता, कारण अजूनही प्रचार बाकी आहे, अजूनही गावोगावी प्रचार नाही गेलाय म्हणून. तर 67 मध्ये जेव्हा पहिलं मंदिर उघडलं होतं तेव्हा पण प्रभुपादांनी तीच प्रार्थना शिकवली, आमच्या स्वामींची कार्य अजून पूर्ण नाही झालंय. आणि 1977 म्हणजे जेव्हा जायचे दिवस आले तेव्हा पण स्वामीजींनी तीच प्रार्थना शिकवली, जर तुमची इच्छा असेल तर इथे थांबू द्या त्यांना म्हणून. शुद्ध भक्त अर्जुनाच्या भावनेमध्ये शरणागतीची भावना काय असते ते शिकवतात आपल्याला. म्हणतात, प्रत्येक ठिकाणी काय आहे, मला माझ्या गुरु महाराजांनी जे काम दिले ते करायचं आहे, ते पण काम करताना तुमची इच्छा असेल तर, जर तुम्हाला ते अनुकूल वाटत असेल तर मला ती सेवा करण्याचा थोडा एक संधी द्या, थोडा एक हक्क द्या. याला म्हणतात शरणागती, याला म्हणतात समर्पण. याच्यामध्ये माणूस निष्क्रिय नाही होत, याच्यामध्ये माणूस अत्यंत जास्ती सक्रिय होतो. आणि इतका सक्रिय होतो की स्वार्थासाठी काम करणारा माणूस पण कधी कधी विचार करतो, मी पण अधूनमधून आराम करतो, कारण मी स्वार्थासाठी काम करतोय, तर माझा स्वार्थ झाला तर मी आराम करतोय. पण जेव्हा शरणागत व्यक्ती काम करतो किंवा बिझी असतो, सक्रिय असतो, कधी कधी स्वार्थासाठी काम करणारा व्यक्ती पण थकतो. पण शरणागत अवस्थेमध्ये सक्रिय असलेला व्यक्ती कधी थकत नाही. का? तर त्याचा एक ध्यास आहे, नाही, परमेश्वराला प्रसन्न करायचं, अजून एक स्तर उंच करूया, अजून एक स्तर उंच करूया, अजून एक थोडं काहीतरी चांगलं करूया, अजून थोडंसं काहीतरी परमेश्वरासाठी करूया. हनुमानजी जेव्हा गेले होते रावणाच्या लंकेमध्ये, त्यांना एकच कार्य दिलं होतं. रामचंद्रांनी त्यांना काय कार्य दिलं, सीतेला शोधून काढ आणि ही अंगठी सीतेला दे आणि त्यांना सांग की रामचंद्र येत आहेत. या एका कार्यासाठी हनुमानजी गेले होते. पण हनुमानजी समर्पणाच्या भावनेने गेले होते, शरणागतीच्या भावनेने गेले होते. हनुमानजी तिथे जाऊन फक्त ते एक कार्य नाही केले, त्यांनी तिथे केले आणि तिथल्या एक मोठ्या मोठ्या रावणाच्या काय म्हणू, त्यांचे जे कमांडर्स होते त्यांना मारलं. रावणाचा एक मुलगा होता अक्षय कुमार, त्याला मारलं. रावणाच्या लंकेला जाळलं. सीतेला आश्वासन दिलं. हे सगळं का केलं हनुमानाने, ते तर सांगितलं नव्हतं करायला. तर जेव्हा आपण शरणागतीची भावना घेतो, समर्पणाची भावना घेतो, तेव्हा ऍक्च्युली बुद्धी अजून चांगली चालते. अजून काय करू शकतो रामचंद्रांच्या आनंदासाठी? फक्त ही अंगठी दाखवायची, हे बघा रामाने अंगठी पाठवली आहे, राम येतील, चला मी चाललो. त्याच्यानी ना सीता देवींना तेवढा विश्वास नाही येणार. आणि जाऊन रामचंद्रांना जर सांगितले मी की मी अंगठी देऊन येतो, रामचंद्रांनी जर प्रश्न विचारला पण तिने काही उत्तर दिलं का रे, सीतानी माझ्याबद्दल काही विचारणा केली का रे, तर मी म्हणे मी थांबलोच नाही, कारण तुम्हीच म्हणाले की अंगठी देऊन ये. पण शरणागत हनुमानाने काय केलं, शरणागत हनुमानाने फक्त अंगठी नाही दिली, त्याच्या आधी पण भरपूर गोष्टी केल्या, त्याच्यानंतर पण भरपूर गोष्टी केल्या. आणि म्हणून एवढं सगळं कार्य करून जेव्हा हनुमान परत आले तेव्हा हनुमानाने कसं उत्तर दिलं रामचंद्रांना? जेव्हा आले तेव्हा समोर आले रामचंद्रांच्या, तर 3 शब्द म्हणायचे होते, मी सीतेला बघितलं, है ना, मराठी भाषेमध्ये आपण मी सीतेला बघितलं. तर तेव्हा काय उत्तर दिलं त्यांनी? बघितलं सीतेला मी. इतके संवेदनशील आहेत रामचंद्रांच्या समोर हनुमानजी विचार करतायत. समजा मी म्हणालो मी सीतेला बघितलं, तर पहिला शब्द काय आला? मी. तर रामचंद्र म्हणतील आता मला ऐकायचंय, सीतेचा शोध लागला का, सीता सापडली का? त्याच्यामध्ये मी शब्द वापरतोय, मी. शब्द काय ऐकायचा आहे? सीतेबद्दल, सापडली की नाही सापडली, आणि म्हणतोय मी. तर त्याच्यामध्ये 2 क्षणांसाठी मी रामचंद्रांची व्याकुळता लांबतोय. तर म्हणून म्हणाले सापडली, बघितली. तर तो मुख्य शब्द होता, सापडली, बघितली. म्हणाले बघितली, कोणाला सापडली, कोण बघितली? सीता. कोणी बघितली? मी. बघितलं सीतेला मी, सापडली सीता माझ्याद्वारे. हा क्रम का ठेवला? तर म्हणतायत रामचंद्र व्याकुळ आहेत सीता देवींची खबर ऐकण्यासाठी, त्याच्यामध्ये एक क्षण पण मी अति विलंब नाही करायला पाहिजे. तर शरणागती म्हणजे आपण अधिक सक्रिय होतो, अधिक संवेदनशील होतो आणि क्षणाक्षणाचा मोजमाप करतो की मी ज्यांच्या प्रसन्नतेसाठी इतका सक्रिय झालोय, मी ज्यांच्या प्रसन्नतेसाठी इतका झटपट करतोय, त्यांची प्रसन्नता लवकरात लवकर यावी आणि त्यांची व्याकुळता लवकरात लवकर संपवावी.
तर याच्यासाठी प्रार्थना अर्पण करण्याची गरज आहे. मग आपण त्या व्यक्तीच्या जवळ जातो, त्या व्यक्तीचे भावना कळतात आणि मग लक्षात येतं परमेश्वर पण खूप भावना प्रधान आहेत. रामचंद्रांना खूप शुद्ध भावना आहेत, श्रीकृष्णांना खूप शुद्ध भावना आहेत. आपण जगन्नाथ रथयात्रा साजरी करणार आहे. मला काल एका व्यक्तीने प्रश्न विचारला, हे श्रीकृष्ण आहेत का? हो श्रीकृष्ण आहेत. मग श्रीकृष्ण तर नेहमी बासुरी वाजवतात, श्रीकृष्णांचे असे मोठे मोठे डोळे काय आहेत? मग त्यांना ती गोष्ट सांगितली की ते बासुरी वाजवणारे श्रीकृष्ण, त्यांचे डोळे असे खूप सुंदर कमळपत्राक्ष आहेत. ते आज एवढे कमळासारखे कसे झाले? कमळाच्या पाखळीसारखे डोळे असणारे श्रीकृष्ण आज कमळासारखे पूर्ण एवढे मोठे डोळे कसे काय झाले? त्यांचे कसे काय झाले डोळे? भावना प्रधान श्रीकृष्ण जेव्हा व्रजवासींची कथा ऐकायला लागले, रोहिणी देवी त्यांची कथा करत होते, तेव्हा राधा, यशोदा, नंद यांच्याबद्दल ऐकत होते. तर रोहिणी द्वारकेतल्या राण्यांना वृंदावनाची कथा सांगते. द्वारकेतल्या राणी रोहिणी देवींना प्रश्न विचारतात, हे आमच्या शेजारी झोपलेले असतात आणि अर्ध्या रात्री यांच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि म्हणतात राधा राधा आणि डोळ्यातून रडतात. मध्येच म्हणतात ललिते, विशाखे, मध्येच म्हणतात यशोदा आणि म्हणतात आमच्या शेजारी इथे झोपले. द्वारकेसारखं ऐश्वर्य या पूर्ण पृथ्वीवर नाही, यांच्या मनात ही राधा जाऊन बसली आहे, यांच्या मनामध्ये यशोदा जाऊन बसली आहे. कोण आहे ही राधा, कोण आहे ही यशोदा? एकच व्यक्ती होते तिथे द्वारकेमध्ये ज्यांना ते माहिती होतं, रोहिणी, बलरामची आई. ते एक दिवशी म्हणाली मला ते पूर्ण सांगायला लागेल तुम्हाला, कसं राधाराणींनी, कसं यशोदेने अमाप निस्वार्थी प्रेम केलं. पण ही कथा जर मी बोलायला सुरुवात केली, श्रीकृष्ण स्वतःला नियंत्रित नाही करू शकत. ते एक काम कर सुभद्रा, तू या सभेच्या या कमऱ्याच्या दरवाजावर उभी राहा आणि रोहिणी द्वारकेतल्या सगळ्या राण्यांना वृंदावनची कथा सांगते आणि सुभद्रा दरवाजावर उभी आहे, अडवते. कृष्ण आणि बलराम चालले आणि कृष्ण आणि बलराम द्वारकेमध्ये होते. त्यांच्या कानावर ही खबर पोचली, रोहिणी राधा राणीबद्दल, यशोदेबद्दल द्वारकाच्या राण्यांना सांगते. जसं भक्त श्रीकृष्णांची कथा ऐकण्यासाठी आसुसलेले असतात, तसं श्रीकृष्ण पण शुद्ध भक्तांची कथा ऐकण्यासाठी आसुसले. कृष्ण आणि बलराम धावत आले, आम्हाला पण ऐकायचे. राधाराणींबद्दल बोलतायत, यशोदेबद्दल बोलतायत, नंद महाराजांबद्दल बोलतायत, आम्हाला पण ऐकायचंय. तर सुभद्रामध्ये उभी आहे. सुभद्रा म्हणत नाही थांबा, तुम्ही नाही जाऊ शकत आतमध्ये. मग बलराम एका बाजूला उभे झाले, श्रीकृष्ण एका बाजूला उभे झाले आणि कान देऊन ऐकतायत. आतमध्ये रोहिणी देवी व्रजवासींची कथा करते आणि जसजसे ती कथा पुढे गेली तस तसं आपल्या शुद्ध भक्तांचं निस्वार्थी प्रेमळ वागणूक हे ऐकून श्रीकृष्णांचे डोळे असे मोठे झाले. आपल्याला पण जेव्हा कोणा प्रेमळ व्यक्तीची आठवण येते तेव्हा नाही आपले डोळे मोठे, अरे त्यांनी तर माझ्यासाठी इतकं केलं, त्यांनी माझ्यासाठी काही नाही केलं. तर म्हणून जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रांचे असे डोळे मोठे झाले. तर ते भावना प्रधान कृष्ण, ते भावना प्रधान बलराम, ते भावना प्रधान सुभद्रा इथे आपल्या मंदिरात उभे आहेत. आपल्याला कसं समजायला पाहिजे की श्रीकृष्ण किती भावना प्रधान आहेत, रामचंद्र किती भावना प्रधान आहेत, सीता देवी किती भावना प्रधान आहेत, राधाराणी किती भावना प्रधान आहेत. या अशा भावना प्रधान व्यक्तींच्या जर जवळ जायचं असेल, आपल्याला माहिती पाहिजे त्यांच्या भावना कशा दुखावतात आणि त्यांच्या भावना कशा चांगल्या होतात. मग आपल्याला शिकायला लागेल त्यांच्या भावनांना कधी त्रास नाही व्हायला पाहिजे. ती प्रार्थना आपण अर्पण करायला पाहिजे की हे श्रीकृष्ण, तुमच्या जवळ यायचंय, तुमच्या अजून जवळ यायचंय, तुमच्या अधिक जवळ यायचंय, पण तुमच्या जवळ येण्याची एक किंमत भरावी लागते. काय? तुमच्या भावनांना कधी दुखायला नाही पाहिजे. तुमच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ते माझ्यामुळे कधी कमी नाही व्हायला पाहिजे. तुम्हाला नेहमी माझा अभिमान वाटायला पाहिजे. तुमच्या चेहऱ्यावर जे हास्य आहे ते मला बघून अजून वाढायला पाहिजे की अरे हा तर चांगला भक्त आहे, हा नेहमी माझ्या इच्छेप्रमाणे सेवा करतो. हनुमानाला बघून रामचंद्रांचं हास्य वाढतं. तर म्हणून प्रार्थनेचा हा पण एक विषय आहे की नेहमी श्रीकृष्णांना ही प्रार्थना, गरजेचं नाही की नेहमी मागायचंय मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. आपण मागू शकतो श्रीकृष्ण तुम्ही भावना प्रधान आहात, तुमचं हृदय खूप कोमळ आहे, तर कृपया तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय नाही आवडत हे जर तुम्ही मला शिकवलं तुमच्या भक्तांद्वारे, तुमच्या शास्त्रांद्वारे, भागवताद्वारे, तर मला लक्षात येईल की तुम्हाला कसं प्रसन्न करायचं आणि त्यानुसार मी माझ्या जीवनाला वळण देऊ शकतो. ही किती सुंदर भावना आहे, ही किती सुंदर प्रार्थनेचा विषय आहे. तर म्हणून आपण अशा प्रकारे आज प्रार्थना कशा असतात त्याच्यावर चर्चा केली. भागवतामध्ये प्रमुख ज्या प्रार्थना आहेत त्याच्या मागे भावना काय याच्यावर चर्चा केली. साधारण व्यक्तीच्या प्रार्थना
आणि श्रीमद भागवतामध्ये ज्या प्रार्थना आहे त्याच्यामध्ये काय अंतर आहे याच्यावर मनन केलं आणि 3 कारणांपैकी एका कारणावर चर्चा केली. प्रार्थना आपण का अर्पण करायला पाहिजे? एक वैयक्तिक नातं जोडण्यासाठी संधी आहे. जरी श्रीकृष्णांना आपल्या हृदयातली प्रत्येक गोष्ट माहिती आहे, जरी श्रीकृष्णांना आपल्या जीवनातली प्रत्येक परिस्थिती माहिती आहे, पण आपल्याला श्रीकृष्णाशी वैयक्तिक नातं जोडण्याची प्रार्थना एक संधी आहे. आणि का असं? तर जे भावना शून्य जीवन जगतात त्यांना काय फरक पडतो? मी काही बोलीन, त्यांना भावनाच नाही हृदयामध्ये. पण जेव्हा आपण श्रीकृष्णांची लीला ऐकतो, जेव्हा आपण रामचंद्रांची लीला ऐकतो, तेव्हा एक लक्षात येतं, भावना प्रधान व्यक्ती आहेत श्रीकृष्ण, भावना प्रधान व्यक्ती आहेत बलरामजी, भावना प्रधान व्यक्ती आहेत रामचंद्र. अशा भावना प्रधान व्यक्तींच्या जर जवळ जायचं असेल तर आपल्याला आपल्या भावनांना त्यांच्या भावनांच्या अनुकूल करण्यासाठी शिकायला लागेल. आणि ती प्रार्थना आपण बलराम, जगन्नाथजी आणि सुभद्रांना करू शकतो. आणि येत्या 29 तारखेला आपण रथयात्रा साजरी करतोय, तर या दिवशी पण आपण एक प्रार्थना अर्पण करू शकतो. हे श्रीकृष्ण, हे बलरामजी, हे सुभद्रा देवी, तुम्ही इतके भक्तांना भेटण्यासाठी इतके आतुर आहात. पूर्ण भारतामध्ये एकाही मंदिरामध्ये मुख्य विग्रह कधी मंदिराच्या बाहेर नाही पडत, द्वारकाधीश कधी बाहेर नाही पडत, बद्रीनाथ कधी बाहेर नाही पडत, आणि रामेश्वरम मधले शंकरजी पण कधी बाहेर नाही पडत. कुठल्याही पवित्र अयोध्येचे रामलल्ला कधी बाहेर नाही पडणार, ते तिथे स्थित आहेत. राजा हलत नाही, प्रजेला हलायला लागतात, प्रजेला राजाच्या दर्शनासाठी सभेमध्ये जायला लागतं. जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा कारण भावना प्रधान आहेत ना, डोळे मोठे झाले त्यांचे आणि म्हणतात माझे भक्त मला भेटायला आलेत तर मला माझं स्थान सोडून जाण्यासाठी कमीपणा नाही वाटत. तर राजाच आहेत, पण कसे राजा आहेत? भक्तांना भेटण्यासाठी आतुर राजा आहेत. पूर्ण भारतामध्ये एकच मंदिर आहे, जगन्नाथ बलदेव सुभद्रांचं मंदिर आहे जगन्नाथ पुरीमध्ये, जिथे मुख्य विग्रह मुख्य आसनामधून बाहेर येतात आणि रथावर स्थापित होतात आणि आपले दोन्ही हात असे करून भक्तांना म्हणतायत मला तुम्हाला भेटण्याची तीव्र उत्कंठा आहे, पण तुम्ही मला दर्शन घेण्यासाठी घरातून बाहेर पडणार आहात का? त्या दिवशी एक सिनेमा किंवा एक टेलिव्हिजनची मालिका न बघण्याचं खूप मोठं पाप करणार आहात का? त्या दिवशी जर IPL मॅच असेल तर ती IPL मॅच टाळण्याचं महा अपराध करणार आहात का? मी भारतनाथ नाहीये, मी हिंदूनाथ नाहीये, मी जगतनाथ आहे. जगन्नाथ म्हणजे पूर्ण ब्रह्मांडाचं नाथ आहे. हे जगन्नाथ, एक जस्ट गोष्ट सांगतो पटकन, आठवली मला. एकदा नारद मुनी नाचत कीर्तन करत करत फिरत होते, तर शंकरजी आणि पार्वतीच्या दृष्टीस पडले. तर शंकरजी म्हणतात अरे नारद मुनी तर नेहमी खुश असतात, पण एवढे नाचत गात उड्या मारत मारत येतात, काय कारण? तर नारद मुनींना जवळ बोलवलं, का हो नारद मुनी, आज तुम्ही इतके आनंदी काय, इतके का तुम्ही नाचताय? तर म्हणतात की आज मी विष्णूंचं दर्शन केलं आणि आज मला विष्णूंचा महाप्रसाद मिळाला. हो, छान, विष्णू महाप्रसाद मिळाला तुम्हाला? हो, मग मला पण द्या तुम्ही. म्हणजे सॉरी, मला इतक्या दिवसांनी तो विष्णू महाप्रसाद मिळाला, मी काही आवरलं नाही स्वतःला, मी थांबलो नाही, मी पटपट पटपट तो विष्णू प्रसाद खाल्ला. विष्णू प्रसाद असा मिळत नाही सहजासहजी. तर शंकरजी म्हणाले असं नका करू, विष्णू प्रसाद किती मोठा सौभाग्य आहे, मला विष्णू प्रसाद पाहिजे. ते म्हणाले सॉरी, पण मी काय आणला नाही तुमच्यासाठी, मी संपवून टाकलं. म्हणाले जवळ या. जवळ आणलं, त्यांचे बोट बघितले, त्या बोटाच्या नखामध्ये, नख आपण जेव्हा कापतो ना, आंघोळ करतो, नख हे अपवित्र, नख पडलं असेल कोणाचं ते नख साफ कर, इथे असं नख नको ठेवू, केस नख अपवित्र गोष्टी आहेत. शंकरजी, त्यांचं नाव काय आहे? शिव. शिव या संस्कृत शब्दाचा काय भाषांतर अर्थ आहे? शिव शब्दाचा काय अर्थ आहे? धन्यवाद मदत केल्याबद्दल. शिव शब्दाचा अर्थ आहे पवित्र. शंकरजी परम पवित्र व्यक्ती आहेत. त्या परम पवित्र व्यक्तीने नारद मुनींच्या नखा आणि बोटामध्ये फसलेला विष्णू महाप्रसादाचा एक कण अडकलेला होता तिकडे, जो अपवित्र आहे. परम पवित्र शंकर त्यांनी तो नखामध्ये अडकलेला कण तिथून असा बाहेर काढला, तोंडात टाकला आणि म्हणला हरी बोल.
आज मला विष्णू महाप्रसाद मिळाला, याच्यापेक्षा मोठी सौभाग्याची काय गोष्ट आहे. आणि शंकरजी पण नाचायला लागले. नारद मुनी तर नाचतच होते, शंकरजी पण नाचायला लागले. एक व्यक्ती दुखी झाले, कोण? पार्वती देवी. पार्वती देवी म्हणतात, हे एक मिनिट, हे जेव्हा आले तेव्हा आपण दोघे होतो, मग तुम्ही त्यांना विचारलं की विष्णू प्रसाद खाल्ला, आमच्यासाठी नाही आणला का? मग ते म्हणाले नाही आणला. तर तुम्ही तर तुमचं काम केलं, तर नखातून काढलं तुम्ही, मला पण पाहिजे. बाकीचे नख बघितले तर कुठे नव्हते, एक कण नव्हता उरला. पार्वती देवी म्हणाले, हा माझ्यासोबत किती मोठा अन्याय झाला. नारद मुनींना विष्णू प्रसाद मिळाला, माझ्या पतिदेवांना विष्णू प्रसाद मिळाला, आणि मला विष्णू प्रसाद नाही मिळाला. त्या दिवशी जगन्नाथजींनी त्यांना एक वरदान दिलं. तर जगन्नाथ मंदिरामध्ये एक बिमला देवीचं मंदिर आहे. तर भक्ती सिद्धांत सरस्वती आहे, त्यांचं लहानपणचं नाव काय? बिमला प्रसाद. तर भक्ती विनोद ठाकूरांनी त्यांचा, भक्ती सिद्धांत सरस्वतींचा जन्म कुठे झाला? जगन्नाथपुरीमध्ये झाला. तर म्हणून भक्ती विनोद ठाकूरांनी त्यांना नाव काय दिलं? बिमल प्रसाद. बिमल प्रसाद का दिला? बिमला देवीचा प्रसाद मिळायला पाहिजे. बिमला देवीचा प्रसाद का मिळायला पाहिजे? कारण जगन्नाथजींनी त्या दिवशी पार्वती देवींना आशीर्वाद दिला, तुम्हाला माझा महाप्रसाद खाण्यासाठी इतकी उत्कंठा आहे की तुम्ही त्याच्यासाठी दुःखी झाले, मी तुम्हाला आशीर्वाद देतो. जगन्नाथ मंदिरामध्ये अन्नाद्वारे प्रसाद मिळतो. कृपा कशी मिळते जगन्नाथजींची? अन्न ब्रह्म, अन्नाद्वारे मिळतात. पंढरपूरला काय म्हणतात? नाद ब्रह्म. नाद ब्रह्म म्हणजे तिथे कीर्तन चालू असतं, राम कृष्ण हरी, त्याद्वारे परमेश्वर प्रसन्न होतात पंढरपुरामध्ये. तसं जगन्नाथपुरीमध्ये कसं प्रसन्न होतात? अन्न ब्रह्म, अन्नाद्वारे पवित्र आध्यात्मिक अन्न येते. म्हणाले जगन्नाथ मंदिरामध्ये जो भोग लागतो तो सगळ्यात आधी जगन्नाथजी खातात, आणि तो महाप्रसाद सगळ्यात आधी बिमला देवीला जातो. बिमला देवी ती आधी प्रसाद घेणार, पार्वती देवी ती आधी प्रसाद घेणार, आणि बिमला देवीने तो प्रसाद खाल्ल्यानंतर मग सगळ्या वैष्णवांना तो आनंद बाजारमध्ये येतो, मग तिथे आपण सगळं महाप्रसाद घेतो. तर विचार करा, जगन्नाथजींचा, श्रीकृष्णांचा महाप्रसाद, जगन्नाथजींचा महाप्रसाद जो आपल्याकडे दर शनिवारी इथे सगळ्यांना मिळतो, त्यासाठी पार्वती देवी आसुसलेली आहे. त्यासाठी शंकरजींनी नखामध्ये अडकलेला कण खाल्ला, आणि त्या नखामध्ये अडकलेल्या कणाला त्यांनी अपवित्र नाही मानलं. म्हणजे नाही, हे पवित्र आहे, कारण विष्णू प्रसाद आहे हा. जगन्नाथजींनी कृपा करण्यासाठी मग बिमला देवी म्हणून त्यांना ठेवलंय. विचार करा, तुम्ही आणि आम्ही नारद नाही, आम्ही नारद दास पण नाही, आम्ही शंकर दास पण नाही, आणि आम्ही पार्वती दासी पण नाही. पण आपल्याला तेच जगन्नाथजी बारामतीमध्ये आलेत आणि म्हणतायत, मी दर शनिवारी तो महाप्रसाद सगळ्यांना देतो. पण काही लोक म्हणतात, आज पाऊस आहे, आज नको जायला, आज थोडे पाय दमलेत, आज नको जायला, आज थोडा अंधार लवकर झाला, आज नको जायला. तरी पण जगन्नाथजी म्हणतात, मी वर्षातून एकदा, जे लोक घरातून बाहेर नाही निघत त्यांना दर्शन देण्यासाठी वर्षातून एकदा मी बाहेर येणार आहे. का? तुम्ही मला विसरले, पण मी नाही विसरलो तुम्हाला, मी तुम्हाला भेटण्यासाठी येणार आहे. तर कृपया 29 जून या तारखेला आपल्या सगळ्या ओळखीच्या लोकांमध्ये जर तुम्ही ही बातमी पसरवू शकलात, ब्रह्मांडाचे नायक जगन्नाथ नयन पथगामी भवतु मे, तुम्ही जर बाहेर आलात, आपण जगन्नाथजींचं दर्शन घेऊ शकतो. आणि त्या मोठमोठ्या कमळासारखे डोळे आपल्यावर जेव्हा त्याचा दृष्टीपात करतील, तेव्हा आपल्यामध्ये पण काहीतरी पावित्र्य निर्माण होईल, आणि एक दिवशी आपण पण कधीतरी जगन्नाथजींसमोर एक चांगली शुद्ध भावनेने निस्वार्थी प्रार्थना अर्पण करू शकू. तर खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. जय श्री प्रभुपाद की जय. जय श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल.